नमस्कार आणि स्वागत. लोकसत्ता आयोजित ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड प्रस्तुत अर्थ सल्ला या आमच्या अतिशय गेल्या 15 वर्षापासून सुरू असलेल्या मालिकेतल्या एका या नाशिक जिल्हा परिषदेच्या कचेरीमध्ये आयोजित या कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विशेष करून नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात IAS ऑफिसर असलेल्या मित्तल मॅडम यांचं मी विशेष आभार आणि अभिनंदन सुद्धा करतो, कारण तुम्ही अतिशय महत्त्वाच्या एका कार्यक्रमाला आम्हाला परवानगी दिलेली आहे. विशेषतः पगारदार मंडळींच्या जिव्हाळ्याशी संबंधित असलेला हा कार्यक्रम असतो की ज्या वेळेला एका बाजूला महागाई वाढते आहे, आयुर्मान सगळ्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी वाढलेली आहे, टॅक्सेस वाढत चाललेले आहेत, मेडिकलचे शिक्षणाचे असे सर्व खर्च पण वाढत चाललेले आहेत आणि अशा वेळेला बचतीतून हे सर्व महागाईला भिडणं किंवा महागाईला बीट करणं कठीण होत असतं. त्यामुळे बचत वेगळी आणि गुंतवणूक वेगळी, आणि गुंतवणुकीतून मात्र या महागाईवरती आपण एक नियंत्रण मिळवू शकतो आपण पगारदार वर्ग म्हणून. अशा या हेतूने आयोजित केलेला हा अर्थ सल्ला असा कार्यक्रम गेली 15 वर्ष लोकसत्ता विविध महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये आम्ही करत असतो. मुंबई पुण्या ठिकाणी सुद्धा करत असतो. आज मित्तल मॅडमच्या सौजन्याने नाशिक जिल्हा परिषदेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या समोर ही संधी मिळते. त्याचं लोकसत्तेच्या तर्फे आणि ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाच्या तर्फे सुद्धा मी आभार मानतो आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की IIT टॉपर असलेल्या मॅडम आणि भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये एक महत्त्वाची जबाबदारीचं काम करत असलेल्या मॅडमच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय, त्याचा आनंद व्यक्त करतो. आणि आमचे अविनाश पाटील यांना मी विनंती करतो, नाशिकचे आमचे एडिटोरियल हेड अविनाश पाटील यांना सुरुवातीलाच मी विनंती करतो की मॅडमचा आपण आपल्यातर्फे सत्कार करावा. टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. थँक्यू. आणि अर्थात मॅडम तुम्हाला पण विनंती करणार की आमचे आजचे जे 2 वक्ते आहेत त्यांना तुम्ही पुष्पगुच्छ देऊन कुलकर्णी साहेब आहेत, बँकिंग आणि वित्तीय क्षेत्राचा प्रोजेक्ट असलेला कुलकर्णी साहेब, सुधाकर कुलकर्णी, आपलं स्वागत आहे. आणि ICICIचे आमचे मॅथ्यू साहेब आहेत, त्यांचं सुद्धा इथे स्वागत करतो. येस सर. हे कार्यक्रमाला थेट सुरुवात करण्याच्या आधी मी मॅडम तुम्हाला एक विनंती करेन की तुम्ही या निमित्ताने जर मार्गदर्शन केलं आणि आपले थॉट्स शेअर केले तर. आमचे कार्यक्रमाचे वक्ता आणि अतिथी आमचे जिल्हा परिषदचे सर्व अधिकारी, सर्व समोर बसलेले कर्मचारी, जिल्हा परिषदचे मीडियाचे सर्व मित्र. मी थोडा पुढे येते, थोडासा सेटअप वेगळा झालेला आहे ना आपला. तर आज खूप छान दिवस आहे. हे फिनान्शियल लिटरसी, फिनान्शियल जाणीव होणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला जास्त काही बोलणार नाही, फक्त एवढा बोलते की मी याच्यामध्ये स्वतः मानते, म्हणजे माझा ठाम विश्वास आहे की आपल्याला फिनान्शियल लिटरसी होणं खूपच गरजेचं आहे. कारण काय की आपण काय करतो, आपल्याला सॅलरी मिळत आहे, नेहमी सॅलरी मिळत आहे, मग आम्ही काय करतो, बँकेला ठेवतो आणि आपला डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड वापरतो. डेबिट कार्ड वापरणं म्हणजे काय, 10,000 5,000 असं पैसे काढत राहतो. तर आपली कोणतीही सेव्हिंग होत नाहीये आणि आपल्याला व्याज किती टक्के मिळतो बँकेमध्ये, फक्त 4%. आणि जर आपण त्यांच्याकडून शिकले ना, तर आपण जर म्युच्युअल फंड मध्ये निवेश केला, म्युच्युअल फंड असतात किंवा PF असतात, अशी LIC ची पॉलिसी आहे, इन्शुरन्स पॉलिसी आहे, अशी वेगवेगळी गोष्टी आहे ज्याच्यामुळे आपण टॅक्स सेव्हिंग करू शकतो. आपल्याला जे टॅक्स भरावा लागतो त्याची सेव्हिंगसाठी प्रोव्हिजन्स असतात, पण आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण ते वापर करत नाही. तर मी सांगू शकते, जवळपास 1.5 वर्षापर्यंत आधी काही करत नव्हते, काही नाही. त्याच्यानंतर मला काही आर्टिकल मी वाचले, तेव्हा मला लक्षात आला की मी काही मोठी चूक करते. हे माझा जे सॅलरी आहे, आपण कितना इट इज कॉल्ड हार्ड अर्न्ड मनी, वो हम सिर्फ जस्ट बिकॉज वी आर लेजी या वी डोंट वांट टू लर्न मोर, और वो मुझमें भी था कि मुझे सीखना ही नहीं, क्या फर्क पड़ता है, कोई बात नहीं, क्या जरूरत है, रहने दो. बट ऍक्च्युअली इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, खूपच महत्त्वाचं आहे. आपल्याकडे सरकारमार्फत आपल्याला हेल्थ इन्शुरन्स भेटतो, पण अशी लाईफ इन्शुरन्स चांगली पॉलिसीज असतात. थोडेसे पैसे दिले आणि जर काही दुर्दैवाने काही मृत्यू झाली तर पूर्ण परिवाराला एक सपोर्ट मिळतो. हेल्थ इन्शुरन्स तर ठीक आहे, म्युच्युअल फंड मध्ये काय आहे तुम्हाला माहिती, किती टक्केवारी मिळू शकते
शकतात? किती मिळू शकते टक्केवारी म्हणजे व्याज आपल्या पैशावर? 15-20% पर्यंत जाऊ शकतात. मी एक उदाहरण देऊ इच्छिते. मी तुम्हाला सांगितलं ना की माझा काही इंटरेस्ट नव्हता, तर माझा ऍक्च्युली काही इंटरेस्ट नव्हता आणि कोविडमध्ये 2020 मध्ये पीक कोविड असताना खूप मार्केट डाऊन फॉल झालेला होता, पूर्ण फॉल झालेला होता. त्यावेळी माझे जे हस्बंड आहे त्यांनी मला ना विचारता फर्स्ट टाइम उन्होंने मेरे लिए मेरे बिहाफ पे त्यांनी इन्वेस्ट केला माझ्यासाठी 2 लाख रुपीस मेरे अकाउंट से मेरे म्यूचुअल फंड में, और मैंने उससे पहले कभी खुद से नहीं किया था. आणि इट इज अनबिलीवेबल कि वो जो 2 लाख रुपीस थे वो 2.75 लाख हो गए थे नेक्स्ट ईयर तक, बिकॉज कोविड में मार्केट इतना डाऊन गया था. तो एवढा मला व्याज मिळाला फक्त 1 वर्षात. आणि त्याच्यानंतर मी पण स्वतः इन्व्हेस्ट केलं, स्वतःहून मी आता इन्व्हेस्ट करत आहे. माझे फोनमध्ये 2 ॲप आहे. मी झिरोधाचा वापर करते, काइट आणि कॉइन. एक शेअर्ससाठी आहे, एक म्युच्युअल फंडसाठी आहे. तो सुबह 9:15 बजे मार्केट ओपन होता है तब मैं इन्वेस्ट करती हूँ. तर हे जे फायनान्शियल लिटरसी आहे ही मी 6 महिन्यात डेव्हलप केलेली आहे आणि मला वाटते हे महत्वाची आहे. जर आपली आतापर्यंत काही इन्व्हेस्ट केलेलं नसेल तर जाऊ दे, आतापर्यंतचं काय, आता इन्व्हेस्ट करा ना. मार्केटमध्ये एवढा हे होत आहे आपल्याला नक्की. आणि म्युच्युअल फंड इज फॉर लॉन्ग टर्म. लॉन्ग टर्म मध्ये मार्केट वरच जाणार, त्याच्यामध्ये धोका काही नहीं. ऐसा कुछ मत सोचना कि इसमें धोखा हो सकता है. शेयर्स जो है वो रिस्की फिर भी हो सकते हैं, बट म्युच्युअल फंड बरेपैकी सेफ आहे. तर आपण एक SIP पण म्हणतो, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. प्रत्येक महिन्यात आपण जैसे की 50,000 अगर सॅलरी आहे तो 20% 30% इन्व्हेस्ट करा. तो काय होणार, आपल्याकडे आपण डेबिट कार्ड मार्फत सगळं पैसे काढून टाकतो ना, ते आपण काढणार नाही. आपल्याला थोडं काळजी वाटणार की एवढे पैसे मला निवेश करायचेच आहे, काही झालं तर निवेश करायचे, तर व्यर्थ खर्च होणार नाही. तर हे सगळी गोष्ट मला वाटते खूप महत्वाची आहे. हे आणि आपली जी मुलं आहेत त्यांना सांगा, आपले सोबत त्यांना पण सोबत घ्या. जो भी 20 इयर्स में इन्वेस्ट करना शुरू कर देते हैं ना वो जल्दी श्रीमंत हो जाते हैं. मी केला ऑलमोस्ट मैं 29 में 29 में किया, मुझे भी लेट हुआ. लेकिन आपले जे मुलं आहेत ते 18 वर्षाच्या नंतर करा ना इन्व्हेस्ट. जैसे सॅलरी सुरू झाली, सॅलरी मिळणं सुरू झाला, इमिजिएटली इन्व्हेस्ट करा, सुरू करा. त्याच्यात टाइम फैक्टर लावतो आपण, एक्सपोनेंशियल लगता है टाइम का फैक्टर, कंपाउंडिंग होती है टाइम पे उसकी. एकदा कंपाऊंड झाला तर दर वर्ष कंपाऊंड होतात पैसे, तर मोठे पैसे आपल्याला पुढे जाऊन 20 वर्षानंतर खूप मोठे पैसे मिळणार परत. तर आपली रिटायरमेंटची प्लॅनिंग पण होऊ शकतात. आणि इथे जे महिला आहे, बरेच महिला इंडिपेंडेंटली निवेश करत नाहीये आणि मी पण त्या कॅटेगरीज मध्ये होते. आणि मला वाटलं होतं की काय गरज आहे, मेरे हस्बैंड तो कर ही रहे. माझे जे मेरे हस्बैंड जो है वो इसमें बहुत इंटरेस्टेड है, म्यूचुअल फंड वगैरह में, शेयर्स में वो हमेशा से इन्वेस्ट करते हैं बहुत अर्ली एज से. तो मुझे लगता था मुझे क्या जरूरत है, बट ऐसा नहीं होता है. प्रत्येकाला गरज आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे सोच आहे, खर्चाबद्दल सोच खूप बदलतात, चेंज होतात. तर तुम्ही स्वतः शिकून घ्या, एक संधी आहे आपल्यासाठी. तर जे काही सांगत आहे शिकून घ्या आणि आपल्या एकमेकांपाशी चर्चा करा की हे काय होतं, हे मला कळलं नाही, असं कशा करायची आहे. आणि स्वतः प्रयत्न करा. फोनमध्ये ॲप डाउनलोड करून जे काही ॲप तुम्ही वापर करणार ते ॲप डाउनलोड करून स्वतः वापर करून शिका. ठीक आहे, हे बोलून मी थांबते. खूप शुभेच्छा, धन्यवाद, ऑल द बेस्ट. एका अर्थाने मॅडम तुम्ही आमचं काम फार हलकं पण केलेलं आहे. आम्हाला जे पुढे 1.5 तास बोलायचं आहे ते तुम्ही कीवर्ड्समध्ये बोलायला, आणि माझ्या मते तुम्ही सगळी मंडळी लकी आहात की अत्यंत एक आदर्श CEO तुम्हाला मिळालेला आहे. आभारी आहे. थँक्यू सो मच. आता चॅलेंज आहे की मॅडमने एक टेम्पो आणून ठेवलेलाच आहे, तो तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे. आपण आता मुख्य कार्यक्रमाकडे बोलूया. त्याआधी मी यांची ओळख करून देणार आहे, पण तुमची पण ओळख मॅडमची तर तुम्हाला आहेच, आपल्याच इकडल्या CEO आहेत. पण ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आपण करतोय तो ग्रुप, तो चेहरा काय आहे हे थोडं आम्हाला समजून घ्यायचं असतं. म्हणून मी काही 2-4 प्रश्न विचारीन, हात वरती करून तुम्ही त्याची उत्तरं द्या. कबूल? आपल्यापैकी किती जणांकडे डीमॅट अकाउंट आहे? आपल्यापैकी किती जण फिक्स डिपॉझिट, बँकेच्या फिक्स डिपॉझिट्समध्ये आपण गुंतवणूक केलेली आहात? FD
FD एकच हात आहे, हात जरा वरती करा बघू, म्हणजे खरंच केलं असेल तर असं. बरं, मी दुसरा प्रश्न विचारतो, सहकारी बँकेमध्ये तुमची गुंतवणूक आहे का? सहकारी बँकेत, कोऑपरेटिव्ह बँकेमधल्या FD मध्ये गुंतवणूक आहे का? ठीक आहे. आपल्यापैकी किती जणांनी जीवन विमा घेतलेला आहे, लाईफ इन्शुरन्स? बऱ्याच जणांनी घेतलेला आहे. आपल्यापैकी किती जणांनी हेल्थ इन्शुरन्स काढलेला आहे, आपला आरोग्य विमा? ठीक आहे. आपल्यापैकी किती जण स्टॉक एक्सचेंज म्हणजे शेअर बाजारमध्ये सक्रिय आहेत, किंवा म्हणजे शेअर बाजारचं कानावरनं काही गेलंय, असे किती जण आहेत आपल्यामध्ये? आपल्यापैकी किती जणांकडे वित्तीय सल्लागाराची सेवा तुम्ही घेता, फायनान्शियल कन्सल्टंट असा एक, जसा एक आपला फॅमिली डॉक्टर असतो तसा वित्तीय सल्लागार आपल्या मित्रपरिवारात आहे का? आहे, एक हात आहे. ठीक आहे. आपल्यापैकी किती जणांना पेन्शन मिळते? पेन्शनेबल आहे हा आपला जॉब? पेन्शनेबल, गुड, थँक्यू. आणि एक शेवटचे प्रश्न, आपल्यापैकी किती जणांकडे स्मार्टफोन आहेत? तर सगळ्यांकडेच आहे. ठीक आहे. मग आता लगेच प्रश्न आहे, NPS, आपल्यापैकी किती जणांनी NPS न्यू पेन्शन स्कीम मध्ये गुंतवणूक केली आहे? ठीक आहे, सगळ्यांनीच केलेली आहे. काय NPS कंपल्सरी आहे. खरं सांगतो मंडळी, ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम करायचा आहे बरोबर तोच वर्ग सगळं आहेत, आणि ह्या पुढचा जो 1 तास आहे तो तुमच्या आयुष्यामध्ये नक्की क्वालिटी चेंज आणण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीने ह्या सगळ्या कार्यक्रमाची आखणी केलेली आहे. सुरुवातीला सुधाकर कुलकर्णी 20-25 मिनिटं पारदर्शी म्हणजे PPTच्या मार्फत संपूर्ण ते सांगतील. त्यानंतर कोण होते? ठीक आहे. त्यानंतर मी मॅथ्यू साहेबांना विनंती करणार आहे की त्यांनी पण आपल्याशी संवाद करायचा आहे. पण यामधल्या काळामध्ये तुमच्याकडे ज्या स्लिपा दिलेल्या आहेत, तुमच्याकडे ज्या कागदाचे आम्ही कागद दिलेले आहेत, त्याच्यावर तुमच्या मनातला प्रश्न गुंतवणुकीच्या संबंधातला माझ्यापर्यंत पाठवा. हे दोघांचं आपलं त्यांचं निवेदन किंवा त्यांचं एक संभाषण झाल्यानंतर पुढच्या 15 मिनिटात ते प्रश्न सुद्धा आपण त्यांना थेट विचारणार आहोत. अशा पद्धतीने हा 1.25 तासाचा कार्यक्रम आपण आटोपणार आहोत. ठीक आहे. मला वाटतं सुधाकर कुलकर्णी साहेबांना आपण इथे विनंती करूया, टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. एक छोटीशी ओळख, बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव असलेले वित्तीय सल्लागार म्हणून सुधाकर कुलकर्णी सगळ्यांना परिचित आहे. पण मला त्यांचं जे विशेष भावलेलं आहे म्हणजे मुंबई पोलीस दलाला फायनान्शियल फ्रॉड्स जे म्हणजे आर्थिक गुन्हेगारीमध्ये साहेबांसारखी व्यक्ती पोलिसांना मदत करते आणि अनेक वित्तीय गुन्ह्यांची उकल होते. हे सुद्धा त्यांचं ते काम आहे. त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो. अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. लोकसभेच्या सदरामध्ये नियमित त्यांचं स्तंभलेखन असतं आणि आम्हाला वारंवार तुम्ही मदत पण करत असता. त्यामुळे तुमच्या समोरच ऑडियन्स आहे. स्टेज इज ऑल युअर्स. थँक्यू. सुप्रभात सगळ्यांना. माझं प्रेझेंटेशन जरी इंग्रजीमध्ये असतं तरी सगळं मराठीत आपल्याला सांगणार आहे. आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल लोकसत्ता आणि ICICI म्युच्युअल फंड यांचा मी विशेष आभार आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मित्तल मॅडम हे स्वतः जातीने इथं सुरुवातीच्या कार्यक्रमाला आल्या. त्यांचाही MSP आभारी आहे. आणि आपण सर्व इतक्या मोठ्या संख्येने आहात त्यामुळे मी आपलाही आभारी आहे. हा जो कार्यक्रम आपला आहे याला आपण अर्थसाक्षरता म्हणतो. थोडक्यात तुम्ही माझं अर्थसाक्षरता म्हणजे काय, विशेषतः मॅथ्यू सर असो ऑल द वे त्यांचं रोजचे दैनंदिन कामाच्या धावपळी सुरू आपल्यावर आलेले आणि त्याच्याकडे तुम्हाला म्युच्युअल निश्चित चांगली माहिती मिळेल. तर आपण असं करून म्युच्युअल तुम्ही फारसं बोलणार नाही. रेस्ट ऑफ थिंग आम्ही म्हणजे मग काही देर शुड नॉट बी ओव्हरलॅपिंग. हां, तर म्युच्युअल विल कव्हर, सो देर शुड नॉट बी ओव्हरलॅपिंग. तर अर्थसाक्षरता म्हणजे काय, आपण इथं बसलेले सर्वजण साक्षर आहोत. वी आर ऑल लिटरेट. दॅट डझंट मीन वी आर फायनान्शियली लिटरेट. एक तुम्हाला छोटं उदाहरण देतो की आपल्याला ताप आला तर आपण घरी क्रोसिन घेतो, ॲनासिन घेतो. ताप थांबला नाही आणि ताप खूप वाटत, आई किंवा बायको पाठोवर 10 रुपयाच्या घड्या ठेवते, तरी ताप थांबला नाही तर आपण दुसरी डॉक्टरकडे जातो. त्याला कारण असं आहे, आपल्याला माहिती आहे आपण साक्षर आहोत पण आपण वैद्यकीय साक्षर नाही आहे. म्हणून आपण जो माणूस वैद्यकीय साक्षर अशा माणसाकडे जातो. त्याचप्रमाणे जेव्हा मला मी साक्षर आहे पण मी अर्थसाक्षर नाही आहे, मला 2 गोष्टी. एक तर मला ज्याच्याकडे साक्षरता आहे जो असा योग्य अशा माणसाकडे जायला पाहिजे किंवा माझी स्वतःची अर्थसाक्षरता वाढवली पाहिजे.
त्यातला दुसरा पार्ट सुद्धा तितकाच सोपा आहे, आपली स्वतःची आर्थिक साक्षरता वाढवणं. याच्याकरता तुम्हाला अर्थतज्ज्ञ व्हायची गरज नाही आहे, पण मला माझ्या दैनंदिन जीवनामध्ये काय काय आर्थिक निर्णय घ्यायला लागतात याची मला माहिती असणं मला आवश्यक आहे. एक पहिलं उदाहरण म्हणजे आपल्या सगळ्यांना बँक अकाउंट लागतं, सगळ्यांचं बँकेत खातं आहे. प्रश्न असा आहे, मी जेव्हा बँकेत खातं उघडतो, बँकेत खात्याचे नियम काय आहेत? आजच्या जमान्यामध्ये सगळं बँकिंग डिजिटल झालेलं आहे, जे फार पुढे लोक बँकेत जाऊन पैसे काढतात. ATM सुद्धा दिवसेंदिवस कमी होत, जसं तुमचं भीम आणि गुगल पे वाढायला लागले तर चेक हे संकल्पना इतिहास जमा व्हायला लागलेली आहे, म्हणजे पूर्ण संपलेलं नाही आहे पण संपत आलेली आहे. त्या दृष्टीने मला डिजिटल लिटरसी माझी वाढली पाहिजे की अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन करताना मी काय काळजी घेतली पाहिजे, काय करायचं आणि काय करायचं नाही हे समजण्याला म्हणतो मी अर्थ. त्याच्या पुढचं म्हणजे इन्शुरन्स. आपल्यापैकी बऱ्याचने सांगितले की आमची इन्शुरन्स पॉलिसी आहे, पण तुम्हाला इथं आता जवळ माझे एक 60-65 लोक आहेत, मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो 90% लोक आहेत. बघा मी परत सांगतो नाही का, चुकीचा इन्शुरन्स घेतला आहे. तुम्ही असं मला काही कळत नाही का? आपण इन्शुरन्स जो घेतो तो इन्शुरन्स सर्वसाधारणपणे माझा टॅक्स वाचला पाहिजे म्हणून घेतो. टॅक्स वाचणं हा इन्शुरन्सचा मूळ उद्देशच नाही आहे. इन्शुरन्स मूळ उद्देश काय की मला लाईफ कव्हर पाहिजे, आणि ते का पाहिजे तर माणसाच्या आयुष्यात सगळ्यात मोठी रिस्क आहे अकाली मृत्यू. तो कधी तुम्हाला सांगून येत नाही. दॅट इज सर्टन्टी. काय आहे? डेट इज सर्टन्टी, डेट इज नॉट सर्टन. त्यामुळं मला हा कुणाच्या बाबतीत कधी होऊ शकतो. अशा वेळेला जर दुर्दैवाने अशी घटना घडली तर आपल्यावर अवलंबून असलेल्या लोकांची परिस्थिती फार वाईट होते. विशेषतः जर एकटाच कमावतो असेल तर. ज्या ठिकाणी घरात दोघं कमवतो त्यामुळे फारसा प्रश्न गंभीर होत नाही, पण ज्या घरामध्ये एकटाच कमवत असतो त्या ठिकाणी जर तुमच्याकडं प्रॉपर इन्शुरन्स नसेल. आपल्याकडे सर्वसाधारण मी सांगतो, मी नोकरी करणाऱ्या लोकांचा अनुभव सांगतो माझा, की 2 लाख 3 लाख 5 लाख असं इन्शुरन्स कव्हर असतं, आणि वर्षाकाठी कुणी 1000, महिना 1000, 1500, 2000, जास्तीत जास्त वर्षाला 25,000 प्रीमियम भरतात. का तर त्या 25,000 ETC चार्ज टॅक्स वाचतो. हा त्यातला एक साईड बेनिफिट आहे. मूळ उद्देश इन्शुरन्सचा काय? टॅक्स वाचवणं नाही, मला पूर्ण कव्हर पाहिजे. आणि याच्याकरता आपल्यापैकी कुणी मनी बॅक घेतली असेल, कुणी एन्व्हायरमेंट घेतली असेल, कुणी युनिट घेतली असेल, ह्या पॉलिसी फारसे उपयोगीचे नाही. यू शुड गो फॉर द टर्म इन्शुरन्स. आपल्यापैकी किती लोकांनी टर्म इन्शुरन्स घेतलाय? आता बघा, मी तुम्हाला सांगितलं जास्ती असतात 90% लोकांनी चुकीचा इन्शुरन्स घेतला नाही. मी चुकीचं का म्हणतो? आपण जो इन्शुरन्स घेतो मनी बॅक, युलिप किंवा एन्व्हायरमेंट, याच्यामुळं मिळणार रिटर्न, विशेषतः तुमचा याचा जो रिटर्न आहे मनी बॅक किंवा एन्व्हायरमेंट, हा रिटर्न जेमतेम 4.5-5% रिटर्न आहे. या उलट मी जर टर्म प्लॅन घेतला, टर्म प्लॅनचा अर्थ असं की आपल्यापैकी एक उदाहरण सांगतो, एक कोणाचं 30 वर्षाचं वय असं घेत आणि त्यांनी जर 1 कोटीचं कवर घेतलं 30 वर्षाकरता, आज वय 30 आहे, 60 वर्ष मला रिटायर व्हायचं आहे, मी 1 कोटीचं कवर घेतलं, साधारणपणे 11 ते 12,000 रुपये वर्षाला प्रीमियम पडतो. किती पैसे वर्षाला? मी महिना 1000 पडतो, आणि तुम्हाला कवर किती मिळतं? 1 कोटीचं मिळतं. हा इन्शुरन्स आम्ही का घेत नाही? एजंट आम्हाला सांगत नाही. ज्याच्यामध्ये प्रीमियम कमी आहे तो एजंट तुम्हाला इन्शुरन्स सांगणार नाही, कारण त्याला कमिशन कमी मिळतं. पण माझं उलटं म्हणणे, आपण सगळे साक्षर व्हा. हा इन्शुरन्स पण ऑनलाईन सुद्धा घेता येतो. पण 30 वर्षाला 11,000 आहे, 40 वर्षाचा 11 होणार नाही, तो जवळ 20-22,000 होईल. जसं वय वाढेल तसं तुमचा प्रीमियम वाढत जाईल. पण आपल्यापैकी बरेच सिनियर आहेत, माझी विनंती अशी, आपल्या मुलांकरता विचार करा. आणि याच्यामध्ये काय, ह्याला फक्त डेथ बेनिफिट आहे, मॅच्युरिटी बेनिफिट काही नाही. जसे एन्डोमेंट पॉलिसी मी घेतली, 3 लाखाची पॉलिसी घेतली, तर मला साधारण 30 वर्षांनी संपल्यानंतर अप्रॉक्सिमेटली 10-11 लाख मिळतात. इथं पॉलिसी संपल्यानंतर तुम्हाला एक पैसा मिळत नाही. मी जेव्हा वर्षाला 12,000 भरतो, 1 कोटी इन्शुरन्स करतात, आणि 30 वर्षांनी तुम्ही हयात असेल तर मला एक पैसा मिळत नाही. पण मधीच काय झालं, अगदी पॉलिसी संपायच्या आदल्या दिवशी माणूस गेला तरी घरच्यांनी 1 कोटी मिळतात. हे तुमच्या पश्चात तुम्ही तुमच्या घरच्यांकरता 1 कोटीची तरतूद केलेली, त्याच्यामुळं तुमच्या मुलांचं शिक्षण होईल, मुलीचं लग्न होईल, किंवा तुमच्या पश्चात तुमच्या घरच्यांची आर्थिक अडचण होणार नाही. त्यामुळे इन्शुरन्स हा तुमच्याकरता नाही, इट इज ऑलवेज फॉर द पीपल दोज हू आर डिपेंड ऑन यू. इन्शुरन्स तुमच्याकरता, इन्शुरन्स कोणाकरता आहे? आपल्यावर जे आर्थिकदृष्ट्या अवलंबून अशा लोकांकरता इन्शुरन्स. तर असा इन्शुरन्स घेताना आपण जे ट्रॅडिशनल इन्शुरन्स घेतो, ज्यांनी आता घेतले, जे तरुण लोक आहेत, त्याच्यामध्ये सगळे काही खूप सिनियर नाही, पण ज्यांनी इन्शुरन्स 4 किंवा 5 वर्ष आहेत, अशा लोकांनी सल्ला देईल तुमची जुनी पॉलिसी रद्द करा. पॉलिसी रद्द करताना तुमचं थोडंसं आर्थिक नुकसान होणार आहे, परंतु दीर्घकालीन फायद्याकरता काहीतरी नुकसान सहन करा. कारण कुठलीही चूक झाली असेल ती दुरुस्त करताना काहीतरी नुकसान होतं. आपण हा चुकीचं इन्शुरन्स घेतलं, हे जर आपल्याला पटलं तर योग्य इन्शुरन्स घ्या. आणि किमान इन्शुरन्स किती असावा, तर आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या 12 ते 15 पट असावा, की जेणेकरून आपल्या पश्चात मिळणारे पैसे आपल्या घरच्यांना 8-10 वर्ष तरी पुरतील मागे विचारात घेऊन. असा इन्शुरन्स सगळ्यांनी घ्या. याला म्हणतो मी फायनान्शियल लिटरसी, म्हणजे आर्थिक साक्षरता. याला कधीही साक्षरता आहे. इन्शुरन्स घेणं ही आर्थिक साक्षरता नाही, तर कसा घ्यायचा ते समजणं याला म्हणतात. याच्यामध्ये खूप प्रकार आहेत, वेळेवर मी आपल्याला सांगू शकत नाही, परंतु तुमच्या काही शंका असतील तर नंतर तुम्हाला विचारू शकता. हा इन्शुरन्स सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. दुसरी महत्त्वाची भाग असे आहे की गुंतवणूक करताना काय पाहायचं. मी जेव्हा गुंतवणूक करतो तर गुंतवणूक करताना 3 गोष्टी मला प्रामुख्याने पाहायला पाहिजे, की माझी गुंतवणूक सुरक्षित आहे का,
माझ्याकडे तुम्हाला रिटर्न किती मिळणार आहे आणि माझ्याकडून तुम्हाला पैसे हवे तेव्हा मिळणार, त्याला आम्ही इंग्लिशमध्ये सेफ्टी लिक्विडिटी अँड रिटर्न म्हणतो. सेफ्टी लिक्विड अँड रिटर्न ह्या माझ्या गुंतवणुकीला टॅक्सेशन किती आहे, कारण प्रत्येक गुंतवणुकीचे टॅक्सचं पर्सेंटेज त्या कुठली गुंतवणूक याच्यावर अवलंबून आहे. त्याला टॅक्स कसा लागेल, तुमचं पीपीएफचा रूल वेगळा आहे, पोस्टाचा रूल वेगळा आहे, म्युच्युअल फंडचा रूल वेगळा आहे, शेअरचा वेगळा आहे, कंपनी डिपॉझिटचा रूल वेगळा आहे. ते समजून घेऊन मग ती गुंतवणूक करायची. आता सेफ्टी लिक्विडिटी हे तीन गोष्टी अशा आहेत, हे तिघे कधी एका तुम्ही कुठेही पैसे गुंतवा, तुम्ही पोस्टात पैसे गुंतवले तुमचे पैसे सुरक्षित आहे, व्याज सध्या तुम्हाला 6.5 मिळेल, पण पैसे हवे तेव्हा मिळणार नाही, तुम्हाला 5 ते 7 वर्ष थांबायला लागेल. तुम्ही सेव्हिंग बँकेत पैसे ठेवून समजा स्टेट बँकेत गुंतवले, तुमचे पैसे 100% सुरक्षित आहेत, तुम्हाला पैसे हवे तेव्हा मिळतील, पण व्याज फक्त 2.90 मिळणार आहे. तुम्ही शेअरमध्ये पैसे गुंतवले, तुमचे पैसे सुरक्षित नाहीत, पण रिटर्न चांगला मिळाले, पैसे कधी काढता येतील कधी टाकता येतील. तीच परिस्थिती म्युच्युअल फंडची. सोन्यात पैसे गुंतवले तर सोनं सुद्धा याच्यासारखंच आहे, शेअरसारखं, पैसे कधी काढता येतील, पण सोन्यावर व्याज मिळत नाही, सोन्यावर फक्त ॲप्रिसिएशन. सोन्याला डिव्हिडंड किंवा व्याज, म्युच्युअल फंड किंवा बँक डिपॉझिट किंवा शेअरचं डिव्हिडंड किंवा व्याज मिळतं, असं सोन्यावर काही मिळत नाही. त्याचा फायदा जर बाजाराची किंमत वाढली तर होणार, अन्यथा त्याचा फायदा होणार नाही. सोनं सुद्धा व्होलेटाईल असतं. आता याच्यावर जागेमध्ये गुंतवणूक केली आपण, तर जागेत केलेली गुंतवणूक ही सुद्धा अशी आहे की इलिक्विड इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे त्याचे पैसे तुम्हाला पाहिजे पण मिळत नाही, आणि पाहिजे हवे असतील तर तुम्हाला पडत्या भावाने जागा विकायला लागते. आज कुठल्याही शहरामध्ये ॲज फार आज इंडियन कॉन्टेक्स्ट इज कन्सर्न, तुम्ही कुठेही जागा घ्या आणि ती जर राहण्याकरता घेतली तर नक्की चांगली आहे, पण राहती जागा असताना कर्ज घेऊन एक फ्लॅट घेतला आणि तो भाड्याने दिला तर ते कधीही मिसमॅच म्हणजे नुकसान करणारच आहे. म्हणजे एक उदाहरण सांगतो, इथं तुम्ही एक 50-60 लाखाला 2 BHK फ्लॅट घेतला 60 लाखाला, त्याचं भाडं तुम्हाला 18 ते 20 हजार रुपये येईल, आणि तुम्ही कर्ज जर 40 लाख घेतला असेल तर महिन्यात तुम्ही 40,000 हप्ता भरता, आणि 5 वर्षात तुम्हाला असं वाटलं की या फ्लॅटची किंमत 75 लाख झाली, तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुमचे त्यात नुकसान होणार आहे, कारण तुम्ही 20 लाख तुमचे 40 लाख कधी 20 लाख स्वतःच टाकलेले, त्याच्यावर तुम्हाला काही व्याज मिळालं नाही, 40,000 तुम्हाला हप्ता जातोय, तुम्ही दर महिना फक्त 18,000 भाडं घेताय, दर महिन्यात ते 22,000 व्याज गेले, म्युन्सिपल टॅक्सेस आहे, भाडेकरू एखाद्या वेळेला 2 महिने मिळत नाही, ते नुकसान होतं, त्याच्यानंतर गाडी जागेला मेंटेनन्स आहे, 5 वर्षांनी पहिल्या खायला नुकसान, इव्हन 10 वर्षांनी नुकसान आहे. स्वतःला राहायला घर असेल ते घर घ्या, मुलासाठी पाहिजे, मुलीसाठी घेऊन तुम्ही पूर्वीचे दिवस गेले, आता त्यांची ती बघतील, ती चांगल्या ठिकाणी पैसे गुंतवा, योग्य ठिकाणी पैसे गुंतवा, तुमची म्हणजे सेफ्टी लिक्विडिटी रिटर्न हा एक मध्ये. चौथा प्रकार आपण बँकेत पैसे गुंतवतो. बँकेत पैसे गुंतवू नका असं मी कधी म्हणणार नाही, काही रक्कम ही तुमची बँकेत गेली पाहिजे, परंतु असं तुम्हाला सेफ्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट. माझे महिने पैसे सेफ पाहिजे, पण फक्त सेफ्टीला महत्त्व द्यायचं नाही. फक्त सेफ्टीला म्हणजे तुम्ही पोस्टात गुंतवाल, पीपीएफला गुंतवाल किंवा बँकेत, ते सुद्धा राष्ट्रीयकृत बँकेत गुंतवाल, पण याचा अर्थ बाकीच्या पर्यायाकडे दुर्लक्ष करायचं नाही. बाकीचे जे पर्याय एका ठिकाणी तुम्हाला रिटर्न चांगला मिळतो हे माहीत असणं, हे पर्याय काय काय हे माहीत असणं, त्याला माहिती फायनान्शियल लिटरसी. त्याचे एक 2-3 पर्याय आहेत. एक सगळ्यात महत्त्वाचा पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड आहे. याच्याविषयी मी फारसं बोलणार नाही, कारण स्वतः मॅथ्यू सर आपल्याला चांगली माहिती सांगू शकते त्याची, आपण तुमच्या शंकामानंतर विचारू शकता. दुसरा प्रकार आहे शेअर मार्केट. शेअरमध्ये सुद्धा पैसे गुंतवायचे. आपल्यापैकी तुम्हाला माहिती असतं त्या सेन्सेक्स किती पण सांगू शकेल का मला? सेन्सेक्स सध्या किती चालू आहे किंवा निफ्टी किती चालू आहे? सेन्सेक्स 62 जवळपास आहे. नाही सेन्सेक्स 62 आहे. हा सेन्सेक्स सुरू झाला नोव्हेंबर 1979. किती वर्ष सुरू झाला? जवळजवळ 43 वर्ष सुरू झाला. त्यावेळी त्याची किंमत होती 100 रुपये. याचा अर्थ काय? माझ्या 100 रुपयाचे 43 वर्षामध्ये 62,000 झाले. आता हे 100 रुपये, हे 3 मित्र आहेत. आता हे मला कल्पना आहे 19 आपण गुंतवणूक करत नसाल, पण घरी करा. ह्या तिघांनी 100 गुंतवलेले. यांनी 100 रुपये बँकेत गुंतवले, यांनी 100 रुपये इंडेक्सला गुंतवले सेन्सेक्सला, यांनी 100 रुपये सोन्यात गुंतवले. आपल्यापैकी सिनियर लोकांना माहीत असेल 1980-19 दरम्यान सोन्याचा भाव 10 ग्रॅमला 1,000 रुपये होता. म्हणजे 100 रुपये 1 ग्रॅम सोनं आलं. 100 रुपयाचा इंडेक्स हा झाला 62,000 रुपये. आज 1 ग्रॅम सोन्याची किंमत ती सांगा मला. 5,200, 5,300 एका ग्रॅमची होती, बरोबर आहे. आता बँकेत ठेवून किती झाले असते? 10% बँकेचा रेट असे गृहीत धरला आपण. 10%. आज कुठली बँक 10% बँकेचा देत नाही, पण तेव्हा 10% व्याज दर होते, आणि त्यांनी तुम्ही मध्ये व्याज घेतले नाही, त्याच्यामुळे टॅक्सचा विचार केला नाही, तर त्याची किंमत साधारणपणे 5,700 होते. म्हणजे त्यांनी शेअरमध्ये गुंतवले जे 62,000 झाले 100 रुपयाचे, ज्यांनी बँकेत गुंतवले 6,700 झाले, आणि सोन्यात गुंतवले 5,200 झाले. दिस इज द ब्युटी ऑफ स्टॉक मार्केट. लक्षात घ्या. दिस इज द, याच्याकरता शेअरमध्ये पैसे गुंतवायचे. आता शेअरमध्ये पैसे गुंतवायचे म्हणणं फार सोपं आहे, ऐकायला चांगलं वाटतं, अरे माझे 100 ते 62 झाले, पण त्याच्याकरता थोडीशी मला माहिती पाहिजे. शेअरमध्ये पैसे गुंतवायचे कसे, कुठल्या शेअरला गुंतवायचे, कधी गुंतवायचे, कधी विकायचे, हा थोडा अभ्यास केला पाहिजे. करता
हा अभ्यास नसेल तर चांगल्या माणसाचा सल्ला घ्या, पण ह्या मार्केटपासून लांब राहू नका. दिस इज द मार्केट विच विल हेल्प टू क्रिएट द वेल्थ. तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. आपल्या सगळ्यांना मारुती गाडी माहिती, मारुती कार यांचा मार्केटमध्ये इश्यू ऑक्टोबर 2003 झाला, म्हणजे किती वर्षापूर्वी आला, 19 वर्षापूर्वी आला. त्यावेळेस त्यांनी त्यांचा 10 रुपये शेअर लोकांना 250 वर विकला, 250 रुपीला. त्या काळामध्ये 2003 साली मारुती 800 AC कार वॉज द मोस्ट पॉप्युलर कार. तिची किंमत 2.5 लाख होती. आता असं धरून चला की ह्या दोन मित्रांनी जे समोर बसलेली त्यातल्या एकाने मारुती गाडी घेतली आणि एकाने शेअर घेतले. 2.5 लाखात शेअर किती आले त्याला, भाव होता 250. शेअर किती आले सांगा मला, 1000 शेअर आले. 1000 यांनी गाडी घेतली, आज ती गाडी विकली, ती किंमत किती तिची, एक तर ते मॉडेल आउट ऑफ मार्केट आहे, खूप चांगली कंडिशन आहे, एक आहे ते 25-30 आली, याच्यावर जास्त आहे का. यांची शेअरची किंमत किती माहिती का आज, कोणाला माहिती मारुती शेअरची किंमत किती, हां काय यांचे पैसे किती होईल, यांची हां नाही यांना सॉरी माझं एक गणित चुकलं माझं. तो शेअर त्याने 125 नॉट 250, माझे 1 मिस्टेक आहे. शेअर प्राईस वॉज 125, सो ही गॉट 2500 शेअर. 2,000 शेअर मिळाले. 2,000 इंटू त्याची किंमत आज जवळजवळ 1,60,00,000 आहे. आपण वरचे 10 लाख सोडून द्या तरी 1.5 कोटी आहे. म्हणजे ज्यांनी गाडी घेतली त्याची किंमत 25 लाख आहे आणि ज्यांनी शेअर घेतली त्याची किंमत आज 1.5 कोटी. याचा अर्थ गाडी घ्यायची का घ्यायची नाही का, गाडी घ्यायची, पण लक्षात काय ठेवायचं, जी गोष्ट बाजारात जास्त खपते अशा कंपनी शेअर घ्यायचा. म्हणजे गाडी घेताना शेअर पण घ्यायचा, नुसती गाडी घेऊ नका. हेच बुलेटच्या बाबतीत पडेल. त्यासाठी तुम्हाला खूप उदाहरण देऊ शकेल, वेळेचा अभावी सांगू शकत नाही, पण नुसते अशाकडे विचार करू नका मी फक्त पैसे बँकेत केले, मी फक्त पैसे वाढवायचे असतील टू कीप द मनी इन द शेअर मार्केट इज द ओनली वे. इथं मी कुठल्याही जाती धर्माचा विचार करत नाही, पण तुम्हाला गंमत सांगतो, तुम्ही शेअर बाजार बघा, तुम्हाला तुम्ही पाटील देशपांडे जाधव ब्रोकर दिसतो का, तिथं कोण असतं, पटेल ओसवाल शहा राठी. तुम्हाला कोणी थांबवलंय का, आपल्याला कोणी थांबवलं नाही, पण आम्ही काय करते, म्हणजे आमच्यावर संस्कार केले, अरे शेअर बाजार सट्टा बाजार तिकडे नाही जायचं आपल्याला. आम्हाला घरात शिकवण काय असते, तो सट्टा बाजार आहे. सट्टा बाजार असतात. सट्टा बाजार कशाला म्हणतात, मी घोड्याच्या रेसवर पैसे लावले, क्रिकेटच्या मॅचवर पैसे लावले, इलेक्शनच्या रिझल्टवर पैसे, तो सट्टा आहे. हा सट्टा बाजार नाही. याच्यामध्ये ज्याच्याकडे पेशन्स आहे, ज्याच्याकडे थांबायची तयारी आहे, जसं मी आता सांगितले 100 रुपयाचे 62,000 रुपये तुमचे 43% झाले. लक्षात घ्या, 43 नाही, 79 म्हणजे बरोबर ऑलमोस्ट 43. एवढ्या काळामध्ये तुमच्या 100 रुपयाचे 62,000 झाले. त्यामुळे ह्या मार्केटला पैसे गुंतवू शिका. तुम्हाला खूप चांगलं उदाहरण देतो मी. आपल्या सगळ्यांना HDFC बँक माहिती आहे. HDFC बँक माझ्या माहितीप्रमाणे 1995 बाजारात शेअर घेऊन आली आणि 10चा शेअर 10 दिला. असं धरून त्याला की एकाने 1000 रुपये FD 95 1000 रुपये शेअर घेतले. 1000 रुपये शेअर किती आले त्याला, 100 शेअर. तो शेअर तर स्प्लिट झाला आणि एका शेअरचे 10 शेअर झाले आणि 100चे 1000 शेअर झाले. आज 1700 भाव चालू आहे, ही किंमत झाली 17 लाख रुपये. ज्यांनी 1000 रुपये 1995 साली HDFC बँकेचे शेअरमध्ये गुंतवले त्याच्याची किंमत आहे 17 लाख रुपये. FD केली असती तर जास्तीत जास्त 1000चे 10 ते 12 झाले असते. नॉट आधी डोक्यात पडी 13,000. एम आय राईट माहिती सर. दिस इज द ब्युटी ऑफ स्टॉक मार्केट. त्यामुळं आणि ज्याला स्टॉक मार्केटला पैसे गुंतवायला जमत नाही पण स्टॉक मार्केटचा फायदा घ्यायचा आहे त्यांच्याकरता म्युच्युअल फंड. की आता मला बऱ्याच प्रश्न विचारला की सर स्टॉक मार्केट म्युच्युअल फंड आणि शेअरमध्ये फरक काय. फरक आहे, काही फरक आहे, काही फरक नाही, पण मी फक्त ॲनालिसिस सांगणार आहे की व्हॉट इज सुटेबल टू यू. असं धरून चला की ह्या 2 जणांना इथून पुण्यात जायचं. पुण्यात जाण्याचे 2 पर्याय, एक स्वतः गाडी चालवायची किंवा ड्रायव्हर घ्यायचा गाडीला. जेव्हा मी स्वतः गाडी चालवतोय तर मी डायरेक्ट शेअरमध्ये पैसे टाकतो. जेव्हा मी ड्रायव्हरकडे घेतो माझे पैसे मी गाडी दिली ड्रायव्हर त्याला दिली, पण ड्रायव्हर तो पैसे माहिती जाऊ शकत नाही, मी सांगितलेली गेलं पाहिजे. म्हणजे मला कुठला फंड पाहिजे हे मी ठरवणार, ते ड्रायव्हर ठरवणार नाही. म्हणजे मला पुण्यात जायचं आहे का तिथून मुंबईत जायचं DC डिसाईडवर मी जेव्हा म्युच्युअल फंडला पैसे टाकतो मला कुठल्या इक्विटी टाकायचे आहेत का हायब्रिड टाकायचे आहेत का टाकायचे हे मी ठरवणार नाही. त्यामुळं ड्रायव्हरसारखं तो काम मी त्याचं तो माझं काम करेल. आता बघा इथून मी पुण्यात जाताना मी स्वतः गाडी चालवणार असेल आणि ड्रायव्हर फरक काय बघा. पहिला फरक असा आहे की रिस्क काय म्हणजे ज्याला म्हणतो वेदर आय ड्राईव्ह द कार और ड्रायव्हर द कार, इफ देर इज अ ट्रॅफिक जॅम इट विल फॉर द बोथ. असं काय होणार नाही की ड्रायव्हर करून त्याला ट्रॅफिक जॅम मला ट्रॅफिक आहे, देर इज अ हेवी रेन, गाडी पंक्चर होणं, ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडनं होऊ शकतात, ड्रायव्हरला होऊ शकतात. म्हणजे व्हेन इट कम्स टू मार्केट रिस्क वेदर यू इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड इक्विटी और वेदर यू इन्व्हेस्ट शेअर, रिस्क इज द सेम. ओनली थिंग दॅट ड्रायव्हर इज अ प्रोफेशनल पर्सन. ड्रायव्हिंग करताना
त्याचं काम तेच असतं, दिवसभर तो तेच काम करत असतो. ही इज मोर प्रोफेशनल. तेव्हा कम्पेरेटिव्हली मी डायरेक्ट गुंतवणूक करण्यापेक्षा मी जर ड्रायव्हर थ्रू प्रवास केला तर माझं प्रवासाचा रिस्क कमी होतो. कारण माझ्या डोक्यामध्ये धंद्याचा विषय चालू असतो, अनेक घरात व्यवसाय चालू असतो. ड्रायव्हर डोक्यात फक्त मला पुण्यात घेऊन जायचं असतं. त्यामुळं ॲक्सिडेंट होण्याचा रिस्क, याचा अर्थ ड्रायव्हर ॲक्सिडेंट करणार नाही असं नाही, परंतु पर्सेंटेज जे आहे ड्रायव्हर हा माझ्यापेक्षा कमी ॲक्सिडेंट करून मी जास्त, म्हणजे रिस्क म्हणाल तर तिथं रिस्क शून्य नाही आहे. अच्छा, शून्य नाही आहे, पण ते रिस्क कमी आहे. आता कन्व्हिनियन्स काय आहे, तर कन्व्हिनियन्स जेव्हा मी ड्रायव्हरकडे गाडी देतो, रस्त्यात मी पेपर वाचू शकतो, माझा बिझनेस स्टॉप करू शकतो. आणि जेव्हा मी पुण्याला पोहोचतो, मला तिथे गाडी जायचं आहे, तिथं मला पार्किंग शोधायला लागत नाही. मला ते बिल्डिंगपेक्षा ड्रायव्हर म्हणून शोधतो, पार्किंग शोधतच नाही. सो वे आय पे ड्रायव्हर्स फी, ड्रायव्हर मी पगार देतो, हा कन्व्हिनियन्स करता येतो. तसंच म्युच्युअल फंडचे जे चार्जेस असतात त्याला, ते फंड मॅनेजर जे असतात ते फार तर सुद्धा ते खूप कमी आहे, ते आपण त्या म्युच्युअल फंडला देतो. त्यामुळे हा दोन्हीचा फरक आहे. म्हणजे ड्रायव्हरनी गाडी चालवणं आणि म्युच्युअल फंड स्वतः हे करणं, स्वतः पैसे मार्केटला टाकणं म्हणजे स्वतः गाडी चालवणे, ड्रायव्हर मार्फत गाडी चालवणे म्हणजे म्युच्युअल फंड मार्फत पैसे टाकणे. म्हणजे या गोष्टी तुम्ही म्युच्युअल फंड बघा. पण म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणं लोकांची निश्चित चांगली, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की तुमचं जसं रिस्क ॲपेटाईट आहे, तुम्ही ज्या प्रमाणात रिस्क घेऊ शकता त्या प्रमाणात म्युच्युअल फंडचे पर्याय आहे. दॅट इज नॉट पॉसिबल इन डायरेक्ट शेअर मार्केट. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला कसं नाही, इथं म्युच्युअल फंड तुम्हाला इक्विटी फंड आहे, ज्याला मार्केट रिस्क घ्यायचे, ज्याला मिडियम रिस्क घ्यायचे त्याला हायब्रिड फंड आहे, ज्याला रिस्क घ्यायचे त्याला डेट फंड आहे. म्हणजे म्युच्युअल फंड गिव्स अकॉर्डिंग टू एव्हरी पर्सन डिपेंडिंग अपॉन युअर रिस्किंग ॲबिलिटी. तो पर्याय तुम्हाला शेअर मार्केटला नाही आहे. माझं तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होईल की ज्यांना सारण याची फारशी माहिती नाही आहे अशा लोकांनी इन्स्टेड ऑफ गोइंग टू द शेअर मार्केट डायरेक्टली दे शुड गो थ्रू म्युच्युअल फंड. म्हणजे काय होईल, समजा मला एक महिन्याला 10,000 रुपये पाहिजे, मी म्हणे तुम्ही 3-3.5 इक्विटीवर गुंतवा, 3-3.5 हायब्रिडवर गुंतवा, उरले 2,000 तुमचे डेटला गुंतवा. जेणेकरून काय होईल, तुमचं रिस्क कमी होईल. तुम्ही इक्विटीला एक्सपोर घेतलंय, तुम्ही हायब्रिडला घेतलंय, आणि ह्या सगळ्याचा ॲव्हरेज तुम्हाला 12-12.5 मिळेल, की जो आज बँकेत फक्त 7-7 मिळतो. त्या दृष्टीने बघा, इक्विटीवाल्याला लॉंग टर्म रिटर्न सारण आपल्या इंडियन स्टॉक मार्केटनी सन 14 ते 15% रिटर्न दिले. समटाईम गोज टू 17%, ॲव्हरेज यू कॅन से 14 to 15%. पण हा रिटर्न तुम्हाला बँकेत कधीही मिळणार नाही. त्याविषयी विचार करताना आपण याच्यापूर्वी कधी गुंतवणूक केली नसेल तर सगळ्यांनी शक्य होईल तितके लवकर म्युच्युअल फंडला गुंतवणूक करायला सुरुवात करा. त्याचे तपशील सर तुम्हाला सांगतील, पण म्युच्युअल फंडचा सगळ्यांना फायदा आहे. आता आपल्याला पैसे कुठं कुठं गुंतवतात ते बघा. आपला एक पर्याय काय, पहिला ऑप्शन आहे डेट. डेट याचा अर्थ ज्या ठिकाणी मला व्याज मिळतं आणि मुदत संपल्यावर माझे मला पैसे परत मिळतात, तो आहे बँक डिपॉझिट, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, सुकन्या समृद्धी, सिनियर सिटीजन, नंतर गव्हर्नमेंट बॉन्ड, प्रायव्हेट बॉन्ड, पोस्टल सर्व्हिस, कंपनी डिपॉझिट. या ठिकाणी मला जे ॲग्रीड इंटरेस्ट आहे ते मिळतं आणि मुदत संपली माझे मला पैसे परत मिळतात. हा कम्पेरेटिव्हली कमी रिस्की प्रकार आहे, रिस्क थोडं कमी आहे. याचा अर्थ झिरो रिस्क आहे का नाही. आता मी पोस्टात आणि पीमध्ये पैसे गुंतवले तर माझा प्रिन्सिपल सेफ आहे, पण आय एम टेकिंग रिस्क ऑन लिक्विडिटी. मला पैसे हवे आणि रिटर्न बरं मिळतो. याच्यावर मी कंपनी डिपॉझिट पैसे ठेवले, मला माहिती आहे एखादी कंपनी पुण्यात आता बऱ्याच लोकांना माहिती आहे की DSP लोकांनी पैसे ठेवले होते. आज परिस्थिती काय आहे, कोणालाही पैसे मिळाले नाही. म्हणजे रिस्क कंपनीवर सुद्धा आहे. त्यामुळे कुठल्या कंपनीत पैसे गुंतवतो याच्यावर अवलंबून आहे. इक्विटी इक्विटीमध्ये 2 प्रकारे गुंतवणूक करते, शेअर आणि म्युच्युअल फंड. तर आता मी आपल्याला शेअर म्युच्युअल फंड सांगितलं. माझा स्वतःचं मत असं आहे की ज्याला साधारणपणे मार्केटची फारशी माहिती नाही आहे त्या लोकांनी इन्स्टेड ऑफ डायरेक्टली गोइंग टू द शेअर मार्केट वी शुड इन्व्हेस्ट थ्रू म्युच्युअल फंड डिपेंडिंग अपॉन अवर रिस्क कॅपिटल. मला डेटला गुंतवायचं, इक्विटी गुंतवायचं आणि हायब्रिड गुंतवायचं. तिसरा ऑप्शन आहे कमोडिटी. कमोडिटी बऱ्याच गोष्टी येतात, पण मी याच्यामध्ये गोल्ड पुरतं आणि सिल्वर पुरतं बोलेल. कारण एंटायर कमोडिटी 3 प्रकार असतात, ॲग्रो कमोडिटी, त्याच्यानंतर एनर्जी कमोडिटी आणि तुमची एक मेटल कमोडिटी. आपण आपल्या आत्ताचा पर्याय हा फक्त गोल्ड आणि सिल्वर पुरता पर्याय घेतो. सोन्याकडे गुंतवणूक करताना इथे बऱ्याच महिला बसल्या आहेत, म्हणून तुम्हाला सांगतो सोनं घेणं, अक्षय तृतीया, त्याच्यानंतर पाडवा, गुढीपाडवा, तुमचं गुरुपुष्यामृत, याला आम्ही सोनं घेतो. सोन्याला आपण आवाजवी महत्त्व देतो. इकडं काय सांगतो लक्षात घ्या, सोन्याने तुमची वेल्थ वाढणार नाही. जसं मग सांगितलं की 100 रुपये ज्यांनी सोन्यात गुंतवले होते 1940, त्याची आजची किंमत फक्त 5,200 आहे. पण आम्हाला कुठंतरी सोन्याची खूप अट्रॅक्शन आहे. दुर्दैवाने जगामध्ये सगळ्यात जास्त सोनं ग्रहण घरात असलेलं हे भारत आहे. जगातल्या एकूण सोन्याच्या 18 ते 19% सोनं भारतात आहे आणि त्यातलं 90% सोनं दागिन्यांच्या स्वरूपात आहे, की त्याचं लिक्विडिटी काही नाही आहे. त्यामुळे सोन्यामध्ये फार आणि करायचीच झाली. सोनं घेऊ नका असं म्हणणार नाही, पण किती घ्या तर आपल्या एकूण गुंतवणुकीच्या 10 ते 12%. म्हणजे समजा वर्षाखाली तुम्ही 1 लाख गुंतवताय तर 10-12 अजिबात गुंतवणूक असं म्हणणार नाही. आणि ते सुद्धा आपल्याकडे घरातल्या
मंगळसूत्र, पाटल्या, बांगड्या हे बेसिक गोष्टी झाल्यानंतर दागिन्यात पैसे घालू नका. मग घ्यायचं झालं तर गोल्ड म्युच्युअल फंड आहे किंवा गोल्ड ETF आहे, या पद्धतीने गोल्ड किंवा आता गव्हर्नमेंट गोल्ड बॉन्ड आणले त्यात पैसे गुंतवा. पण शक्यतो सोन्याने फार गुंतवणूक करू नका. सोन्याने तुमची वेल्थ वाढणार नाही. आपल्याला पैसे का गुंतवायचे तर मला माझी वेल्थ वाढायची, ती जास्त महत्त्वाची आहे. कारण सोनं आणि महागाई सारं एकाच प्रमाणात चालते. त्यामुळे ज्या प्रमाणात महागाई वाढते त्या प्रमाणात सोनं वाढतं. सोन्याचा एकच फायदा आहे, फक्त लिक्विडिटी आहे. पण तुम्हाला गंमत सांगतो मी, म्हणजे आमच्याकडे पहिल्यापासून ज्याच्या कन्व्हर्टिंगला सोनं आहे त्याला रात्री 12 वाजता पैसे मिळतील असं आपण म्हणतो. कधी नड यायला सोनं उपयोगी पडतं. पण आमचा स्वभाव हा कसा आहे, जेव्हा खरंच नड येते ना तेव्हा आम्ही सोनं विकत नाही. आम्ही पहिलं सोसायटी लोन मिळते बघतो, मित्राकडे मुस्लिम मिळते बघतो, बँकेचे FD लोन मिळते बघतो. हे तिन्ही झालं आहे तर सोनं विकत नाही, सोन्यावर कर्ज घेतो. बघा मी सांगतोय खरं का, म्हणजे आम्ही म्हणताना काय म्हणतो, अरे सोनं नडायला उपयोग पडतं असलेलं बरं. पण जेव्हा खरंच मला नड लागते ह्या सगळ्या पर्यायातून काही मिळालं नाही तर मी सोन्यावर कर्ज घेतो, सोनं विकत नाही. म्हणजे ज्या कारणाकरता सोनं घेतलं त्या कारणाने कधीच वापरत नाही. त्यामुळे सोनं घेताना त्या पर्पजचा विचार करू नका. तुम्हाला जेवढं पाहिजे आवश्यक तेवढं घ्या, बाकीचं पेपर गोल्ड घ्या, फिजिकल गोल्ड घेऊ नका. आणि ते सुद्धा एकूण गुंतवणुकीच्या 10 ते 12% सोन्यात जाऊ नका. चांदीच्या बाबतीत सुद्धा सांगतो. आता सोन्याचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. इथं महिला आहे तर बऱ्याच जण महिला सोन्याची भिशी करत असतील, सुवर्ण भिशी म्हणतात त्याला. आणि सगळ्या शहरांमध्ये सर्वांच्याकडे सोन्याची भिशी असते. हा एक अत्यंत फसवा प्रकार आहे. फसवा प्रकार असा आहे की तो काय सांगतो, सोना तुम्ही दरमहा 5,000 भरा, 13 महिन्यानंतर तुम्हाला मी 65,000 सोनं देईल. 12 महिने पैसे भरायचे, तुम्ही 60,000 भरता, 1 महिन्यानंतर तुम्हाला 65. पण तो सोनं 65,000 त्यावेळेच्या भावात देतो. तुम्ही सुरुवात आज करता, आज 12,000 भाव असेल त्यावेळेला तो 55 असेल तो 55,000 तो रिटर्न काढा तुम्ही. तुमच्या सुदैवाने त्या काळात सोनं पडलं तरच तुमचा फायदा आहे. असं क्वचित होतं, असं क्वचित होतं, होत नाही असं नाही. असं होण्याचे चान्सेस 5%, न होण्याचे चान्सेस 95%. त्यामुळे सोन्याची भिशी कधीही करायची, सोन्याची भिशी फक्त सर्वांच्या फायद्याची आहे. सोन्याची भिशी करायचीच झाली तर तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढं ते ॲक्च्युअल सोनं म्हणजे किती मिलीग्रॅम ते घ्या. मला दरमहा 5,000 रुपये, 5,000 जेवढं येईल तेवढं सोनं त्यावेळेला माझ्या खात्यात जमा करून ठेव, वर्ष मला सोनं देईल. ह्या विषयाने सहसा सराफ तयार होत नाही. बघा तुम्ही, मी याच्यावर एक सकाळला लेख लिहिला होता, सुवर्ण भिशी म्हणून. मला कोणाच्या सराफात तुम्ही लोकांना मिसगाईड करताय म्हणलं, तुम्ही माझ्या समोर आपण तुम्ही तुमच्या ऑफिस आपण चर्चा करू म्हटलं, कोण कोणाला फसवतं ते, आणि तुम्ही सांगा त्यावेळेस येतो म्हणजे. ते मला परत नाही फोन केला. म्हणून तुम्ही म्हणा दिलं मी तुमच्या दुकानात दिलं तुम्ही माझ्याकडे या म्हटलं, आपण चर्चा करू, कोण कोणाला फसवतं काढू म्हणलं आपण. परत ते मला फोन केलं नाही. त्याचं कारण आहे त्या सोन्याच्या भिशीमुळे खूप लोकांचे नुकसान होतं. सोन्या भिशी न करता प्रत्यक्ष सोनं घ्या किंवा पेपर गोल्ड घ्या, पण भिशी करू नका. भिशीत तुमचा फायदा नाही आहे. चांदीच्या बाबतीमध्ये आपण बघा मग चांदी आपण गुंतवणूक करत नाही. आपलं महाराष्ट्रीयन लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला काय लागतं, घरात तामण, चांदीचं तामण, समई, जावायला द्यायला चांदीचं ताट, पेला, हे कधी विकतो का आपण? त्यामुळे ती गुंतवणूक नाहीच आहे. त्याच्याकडं गुंतवणूक बघू नका. ही वस्तू एक वेळ सोनं आपण चांदी पण विकत घेत नाही, पटकन आपण त्या विकत पण नाही. आपण केलेलं ताट फक्त लॉकर समाधान असतं. कधीतरी अधिकाच्या मनात जागायला बोलून तर ते लॉकरमधनं काढतो, एरवी तिथंच पडलेलं असतं. बरोबर आहे का? त्यामुळे अशा गुंतवणुकीमध्ये फारसे पैसे घालू नका. तिसरा प्रकार आहे रिअल इस्टेट. तर रिअल इस्टेट प्लॉट आहे, बंगला आहे, फ्लॅट आहे, कमर्शियल आहे. ह्या रिअल इस्टेटची गंमत पहा कशी. म्हणजे तुम्हाला सांगितलं, मला स्वतः राहायचं असेल तर जरूर रिअल इस्टेट घ्या. पण एक घर असताना गुंतवणूक वेळात पैसे गुंतवणूक. रिअल इस्टेटचं वैशिष्ट्य कसं आहे, याची सुद्धा अप्स अँड डाऊन्स असतात. आणि दुसरी गोष्ट नुसते अप्स अँड डाऊन नाही, जागेचं महात्म्य असतं. आता तुम्ही नाशिकचं घ्या, एकेकाळी CBS हा खूप मोठा प्रॉमिनंट एरिया होता, एम आय राईट? कारण मी 84 ते 86 नाशिकमध्ये 2 वर्ष होतो मी. CBS म्हणजे खूप मोठा भाग. आज CBS तेवढं महत्त्वाचं आहे का जेवढं त्यावेळेला होतं ते? आज नवीन कुठे भाग तुमचं पुढे तिथले भाव वाढतात. सगळ्या गावामध्ये येतात. जो भाग आज प्रॉमिनंट आहे तो 10 वर्षांप्रमाणे याची गॅरंटी नाही. म्हणजे पुण्यामध्ये पूर्वी लक्ष्मण हा खूप मोठं, प्रत्येकाला लक्ष्मण दुकान पाहिजे. आज लक्ष्मण गॅरंटीच जात नाही, कारण सायकल लावायला जागा मिळत नाही. तर आमच्याकडे 2-2 कार आहेत. हीच परिस्थिती सगळ्या गावात झाली आहे. त्यामुळे जागेचं स्थान आहे महत्त्व, कधी बदल माहीत नाही. जागेमध्ये लिगल हीच असतात. कुणी एन्क्रोचमेंट करतो, भाडेकरून सोडून जाऊ शकत नाही, बऱ्याच भानगडी असतात. तर त्याकरता जेवढी मला गरज आहे तेवढी जागा घ्या. माझ्या मुलाकरता घेऊन ठेवली, मुलीकरता घेतली, काही त्यांची ते करतील, फार विचार करू नका. फायनान्शियल प्लॅनिंग हे प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. पुढचा भाग आहे जेम्स अँड ज्वेलरी आणि अँटिक. मी फारसं बोलत नाही, त्याच्यामध्ये मध्यमवर्गीय माणसं गुंतवणूक करत नाही. ज्यांच्याकडे खूप म्हणजे लाखो करोड पडले त्याच्यावर गुंतवतात. त्यामुळे याच्यावर मी फारसं बोलत नाही. आपण आता आपल्या आर्थिक गरजा काय काय, तर आपल्या आर्थिक गरजा आपल्याला 3 पद्धतीने त्याचं वर्गीकरण करता आलं पाहिजे. माझ्या शॉर्ट टर्म म्हणजे मला आज 15 दिवसांनी, 1 महिन्यानी, 1 वर्षात काय पैसे लागतात हे मला कळलं पाहिजे. म्हणजे मला घर खर्चाला पैसे लागतात, मुलांची फी भरायची, पेट्रोलचा खर्च आहे, म्युन्सिपल टॅक्सेस भरायचे, इन्कम टॅक्स भरायचे. हा माझा आजपासून 1 वर्षात लागेल, त्याला म्हणते शॉर्ट टर्म नीड. दुसरा आहे माझा मीडियम टर्म नीड. म्हणजे मला काय पाहिजे,
मला गाडी घ्यायची त्याच्याकडे मार्जिन करायचे किंवा गाडी करता पैसे गोळा करायचे किंवा मला 3 वर्ष आज माझा मुलगा 1 वर्षाचा आहे त्या 4 वर्ष शाळेत ॲडमिशन घ्यायची आज चांगल्या शाळेत ॲडमिशन पुणे नाशिक होतो मला लाखभर रुपये खर्च येत असतात चांगल्या शाळेत मी ती मला तयार करायची हा माझा मीडियम टर्म गरज आहे किंवा मला घरासाठी मार्जिन तयार करायचे तर याच्याकरता मला ही माझी आणि लॉंग टर्म गरज काय माझी तर माझ्या मुलांना शिक्षणाकरता मला पैसे तरतूद करायची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला माझी रिटायरमेंटची तयारी करायची इथं जे 2004 झालेलं आहे त्यांना पेन्शन असेल नंतर पेन्शन आहे एम आय राईट ज्यांना पेन्शन आहे त्यांना टेन्शन नाही पण ज्यांना पेन्शन नाही त्यांना टेन्शन आहे लक्षात घ्या तुमच्या रिटायरमेंट वेळेला तुमच्याकडे योग्य पैसे असतील परत मी त्याचा शास्त्र नाही का तुमच्या रिटायरमेंट वेळेला तुमच्याकडे पेन्शन असेल चांगले पैसे असतील तर तुमचे मुलगा सून जावई सगळे चांगली काळजी घेतील व्हाईस वर्सा इज नॉट ट्रू घेतील असं नाही घेतील असं मी घेणार नाही असं म्हणत नाही मी पण घेतील असंही नाही आहे पण तुमच्याकडे पैशाची सगळे काळजी घेतील त्यामुळं कुणी काळजी घ्यावी म्हणून हे करायचं नाही माझं मला आर्थिक स्वातंत्र्य राहायला पाहिजे माझ्या रिटर्न मला मी कुणावर अवलंबून नाही आहे माझ्या मुलावर नाही मुलीवर नाही सुनावर नाही जाणार नाही माझा मी आर्थिक आणि लक्षात आर्थिक स्वातंत्र्य असेल तर तब्येत सुद्धा चांगली राहते तुम्ही 4 लोकात फिरता नोकरीमध्ये 38 वर्ष नोकरी बऱ्याच गोष्टी आपण करू शकलेलो नसतो रिटायरमेंटवर चांगले पैसे सगळ्या गोष्टी करू शकतो म्हणजे आज तुम्हाला असे वाटेल तुम्ही कुठल्याही ट्रिपला जा केसीबरोबर जा विणाबरोबर जा तर साधारणपणे 90% लोक रिटायर्ड लोक असतात 10% लोक 35, 40, 45 तुम्ही बघा कुठल्याही ट्रिपला जा त्याचं कारण असं आहे की आज हातात पैसा म्हणून करू शकता ते हे लाईफ जे कोणाला आपले छंद जोपासायचे असतात कोणाला ज्या नोकरी करताना गोष्टी करता येत्या हे सगळं करायला एव्हरीथिंग कम्स टू मनी हे सगळं करायचं माझ्याकडे पैसा असला पाहिजे नुसता वेळ असतो रिटायरमेंट नंतर वेळ नुसता याचा उपयोग नाही आहे आता आमच्याकडे वेळ आहे नाही पैसा नाही त्यावेळेस वेळ आहे आणि पैसा नसेल तर त्याचा काही करता नाही त्यावेळेस सदुपयोग करता नाही त्यामुळे रिटायरमेंट तुमच्याकडे जो वेळ आहे सेकंड इनिंग ऑफ द लाईफ रिटायरमेंट इथं सेकंड इनिंग आणि ती तुम्ही तितक्याच चांगले खेळू शकता जर तुमचं आर्थिक स्वातंत्र्य असेल तर त्याच्याकरता प्रत्येकाने रिटायरमेंट प्लॅनिंग केलं पाहिजे दॅट इज युअर सेकंड लॉंग टर्म प्लॅनिंग म्हणतो मी आता गुंतवणूक करताना मला रिस्क अँड रिटर्न कळलं पाहिजे मी कुठं गुंतवणूक करते रिस्क काय आणि त्याचं रिटर्न किती आहे जितकं रिटर्न जास्त तितकं रिस्क जास्त जितकं रिटर्न कमी तितकं रिस्क कमी याचा अर्थ रिटर्न जास्त रिस्क नको इतकं रिस्क घ्यायचं का असं नाही पण हे कधी कळेल मला तर गुंतवणूक रिस्क किती हे समजलं तर म्हणजे मला गुंतवणूक रिस्क काय आधी कळलं पाहिजे आता साधारणपणे आपण कोणते क्षेत्र बँकेत पैसे ठेवले HDFC ठेवले ICICI ठेवले कोटक ठेवले तर रिस्क ऑलमोस्ट काही नाही आहे पण ते एखाद्या कॉर्पोरेट बँकेत ठेवलं तर रिस्क आहे पैशात लक्षात घ्या म्हणजे काही छोटी कॉर्पोरेट बँक आहे किंवा पतपिढी आहे त्यांच्या पैशात रिस्क आहे दुसरी गोष्ट मी शेअरमध्ये पैसे ठेवले तर नक्की रिस्क आहे मार्केट पडलं तर माझे पैसे कमी होणार म्युच्युअल फंड सेम विथ म्युच्युअल फंड सेम विथ गोल्ड त्यामुळे मी पैसे गुंतवताना पैसे कुठं गुंतवतोय त्याला रिस्क किती आहे आणि त्या प्रमाणात मी रिटर्न अपेक्षित केलं पाहिजे मी जर पोस्टात पैसे गुंतवणार असेल तर मला 6.25 सामान्य राहिलंच पाहिजे पण मी शेअरमध्ये जेव्हा पैसे गुंतवतो मला वाटते मला 12 देखील रिटर्न पाहिजे तर माझी थोडं रिस्क घ्यायची तयारी पाहिजे आता रिस्क किती घ्यावं याचा काही फॉर्म्युला नाही आहे पण त्याचा तुम्हाला ढोबळ माने सांगतो हाऊ मच रिस्क वन शुड टेक 100 मायनस युअर एज एवढं तुम्ही रिस्क घ्यायचा अर्थ काय की इथे कॉन्स्टंट 100 येतात आणि व्हॉट इज व्हेरिएबल तुमचं वय दरवर्षी वाढणार आहे तरुणपणी रिस्क घ्या 30 वर्षाच्या माणसांनी 100 रुपयातले 30 रुपये बँकेत किंवा डेटमध्ये गुंतवा 70 रुपये जे आहेत ते म्युच्युअल फंड इक्विटी किंवा शेअरमध्ये गुंतवा आर यू गेटिंग माय पॉईंट आणि जसं जसं वय वाढत जाईल तसं तो 1% कमी करून डेटला वाढवत नाही म्हणजे वयाच्या 50 वर्षी 50-50 करा वयाच्या 60 वर्षी 60-40 करा जेणेकरून काय होईल की वाढत्या वयात तुम्ही रिस्क कमी घ्या पण तरुणपणी रिस्क जास्त घ्या आणि तुम्हाला रिटर्न चांगलं मिळेल आपल्याला रिटर्न चांगलं मिळालं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे रिस्कचं एक प्रत्येक माणसाची रिस्क ही क्षमता ही वेगळी आहे कोणाची बरोबरी करू नका मी आता एक 3 जणांना आपण जोडू तर प्रत्येकाची रिस्क घ्यायची क्षमता वेगळी आहे आता एक उदाहरण घ्यायचं समजा सुट्टी दिवशी बीचवर गेलो आपण अलिबागला गेले ट्रिप लावून तर बीचवर आपण पाण्यात जातो तुमच्यातले एकदम 25-30 फूट खोल जाईल एका 10-15 फुटावर जाईल हे फक्त कमी इतक्यात पाण्यात जातील त्याचं कारण तुमचं बॉडीचं स्किल किती त्याच्यावर अवलंबून पण ज्याला पोहता येते तरी पुढची तयारी बरोबर करायची का नाही करायची त्यामुळे पाण्यात होतं जसं मला कळतं मी किती रिस्क घेऊ शकतो त्याचप्रमाणे गुंतवणूक करताना मला ठरवलं पाहिजे की मी किती रिस्क घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे घेऊ रिस्क घेताना कुणी मित्राने घेतलंय भावाने घेतलंय तेव्हा तिथे आपण घ्यायचं नाही हाऊ मच आय कॅन अफोर्ड आता हे रिस्क साधारणपणे कशावर ठरते घ्यायची आपल्याला तर तुमचं उत्पन्न चांगलं असेल तर तुम्ही रिस्क घेऊ शकता दुसरी गोष्ट तुमच्यावर असलेली कर्ज किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या हे जर जास्त असेल तर तुम्हाला रिस्क कमी घ्यायला लागते आणि तिसरी आणि सगळ्यात गोष्ट तुमचा स्वभाव काही लोक जातात भित्री असतात काही लोक झीट असतात ह्या तिन्हीचा एकत्रित विचार करून आपण आपला निर्णय घ्यायचा हाऊ मच रिस्क आय कॅन अफोर्ड टू टेक ह्या तिन्हीचा एकत्र विचार करायचा याला कुठलाही फॉर्म्युला नाही आणि हे सगळं करायचं असेल तर 100 मायनस युअर एज हा फॉर्म्युला वापरा जेणेकरून तुम्ही रिस्क पण घ्या त्याप्रमाणे वाढत्या वयात रिस्क कमी पण करा हा रिस्क कमी करणं फंडा आहे याचा अर्थ काय की मला घर करताना आज 30,000 रुपये लागतात
विथ द सेम रिक्वायरमेंट. म्हणजे आज मी 1 लिटर दूध घेतोय, मला 20 लिटर पेट्रोल लागते, किंवा इतकं कन्झम्पशन लाईटचं आहे, तेवढेच कपडे इस्त्री लागते, तर 5 वर्षांनी तुम्हाला 40,000 लागतात त्याच गरजांना. 15 वर्षांनी तुम्हाला 60,000 लागणार, 20 वर्षांनी तुम्हाला 70,000 लागणार. म्हणजे गरजा त्याच आहेत, परंतु किमतींचे वस्तूंचे भाव वाढल्यामुळं किंवा सर्व्हिसचे भाव वाढल्यामुळं तुमची रक्कम वाढते. दॅट इज द इम्पॅक्ट ऑफ इन्फ्लेशन. ह्या इम्पॅक्ट अजून उलटा दाखवतो मी. आता डेटमध्ये काय काय प्रकार आहे. इन्फ्लेशन लक्षात आहे सगळ्यांच्या. हां, तो गुंतवणूक करताना मला काय पाहायला पाहिजे की माझा मिळणारा रिटर्न हा किमान इन्फ्लेशन इतका किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे. जे मला मिळणारा रिटर्न आज समजा 6% महागाई आहे, तर माझा रिटर्न 6% किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे. तर जास्त असेल आय कॅन क्रिएट वेल्थ, कमी असेल आय विल इरोड, माय वेल्थ विल गेट इरोडेड. पण तेवढं नसेल तर मेंटेन होईल. लक्षात घ्या. होतं काय की आमचं इन्फ्लेशन 6% रिटर्न 3% असं होईल काय की पूर्वी आपण म्हणतो भिंतीवर पाल चढली की 4 फूट म्हणजे 6 इंच वर 2 इंच वर खाली येते. तसं होऊ द्यायचं नसतं तर आपल्याला माझं मिळतोय कळलं पाहिजे आणि त्याचं रिस्क काय आहे कळलं पाहिजे. असं मी आपल्याला सांगितलं. आता मला डेटमध्ये काय काय करायचं म्हणजे तुम्हाला सांगितलं डेटमध्ये मला बँक एफडी आहे, पीपीएफ आहे, आपल्या सगळ्याकडे पीपीएफ आहे, तसेच बँक एफडी आहे, फार चांगला बॉन्ड आहे. आपली कोणी बॉन्डमध्ये गुंतवणूक करत नसेल आणि मी फारसं तुम्हाला रेकमेंड करणार नाही. डिबेंचर हा तसा प्रकारे पोस्टल डिपॉझिट करायला हरकत नाही गुंतवणूक. सध्या बँकांपेक्षा पोस्टल डिपॉझिट रेट जास्त आहे. दुसरा डेट म्युच्युअल फंड ज्याला रिस्क घ्यायचं नाहीये पण रिटर्न बरा पाहिजे त्याकडे डेट म्युच्युअल फंड आहे. आणि टॅक्सेशन सुद्धा याला लॉंग टर्मचा बेनिफिट याच्यापेक्षा वेगळं आहे. टॅक्सेशन इंडेक्सेशन मिळतं त्या दिवशी त्याच्याकडे डेट मिळतं. तिसरा आहे सुकन्या. किती लोकांना सुकन्या माहिती आहे? सुकन्या समृद्धी किती लोकांना माहिती आहे? हां, सुकन्या समृद्धी एका माणसाला 2 जणांना माहिती आहे. सुकन्या समृद्धी जी स्कीम इज लॉन्च बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट इन ऑगस्ट 2014. 15 ऑगस्टला पंतप्रधानांनी ही योजना जाहीर केली आहे. याचा उद्देश असा की ज्यांना मुलगी आहे तिच्या शिक्षणाकरता लग्नाकरता तुम्हाला सोय करता यावी. मुलीच्या जन्मापासून ती 10 वर्षी होईपर्यंत 10 वर्ष पुढच्या मुलीचं खात्यात उघडता येत नाही. पण जन्मापासून तर 10 वर्ष कधी खातं उघडता येतं आणि पहिल्या 2 मुलीचं खातं, तिसऱ्या मुलीचं खातं उघडता येत नाही. लक्षात घ्या. एखाद्या माणसाला पहिली 1 मुलगी आहे, दुसऱ्या 2 परत जुळ्या आहेत, तिघीच उघडता येईल. पण पहिल्या 2 एकदम तिसरी परत मिळालं तर तिसरं खातं उघडता येत नाही. मुलाचं खात्यात उघडता येत नाही. याच्यापैकी तुम्हाला वर्षाला किमान 1,000 रुपये आणि कमाल 1.5 लाख भरता येतात. खातं उघडल्यानंतर 14 वर्ष तुम्हाला खातं चालवायला लागतं. 18 वर्षानंतर मुली शिक्षणाकरता तुम्ही 50% रक्कम काढू शकता आणि लग्नाकरता 100% रक्कम काढू शकता. खातं 21 वर्ष चालवता येतं. ते 1.5 लाखापेक्षा जास्त व्याज टाकता येत नाही. याचं मिळणार व्याज रक्कम टाकता येत नाही. याचं मिळणारं व्याज पीपीएफ प्रमाणे पीपीएफ प्रमाणे याचं व्याज जे आहे ते तुम्हाला करपात्र नाही आहे. याचे तुम्हाला टॅक्स पडणार नाही. तर टॅक्स वाचवण्याकरता याचा तुम्ही उपयोग करता येईल आणि मुलीच्या शिक्षणाची तरतूद करता येईल. मला वाटतं वेळेच्या याच्यामुळे थांबायला लागतं मला. पण आपण प्रश्नाचा म्हणजे असे प्रश्न विचारू. चालेल आरबीआय बॉन्ड गव्हर्नमेंटने आता आरबीआय बॉन्ड यात तुम्ही सुद्धा गुंतवणूक करू शकता आणि याचा व्याजाचा दर हा NSE व्याजापेक्षा 35 पैसे जास्त असणार आहे. पोस्टाच्या व्याजापेक्षा तो जेव्हा बदलेल तेव्हा हा बदलणार. हा तर दुसरा P2P याच्यावर मी फारसं बोलणार नाही. हा थोडा टेक्निकल इश्यू आहे तर त्या विषयावर फारसं बोलणार नाही. आणि शेवट मी आता शेअर्स आणि म्युच्युअल फंड बोललेलो आहे त्याच्यावर मी फारसं बोलणार नाही कारण मॅथ्यू जर तुम्हाला तपशीला माहिती देतील याच्यावर फारसं बोलणार आहे. फायनान्शियल प्लॅनिंग एक शेवट मागे होईल. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय तर नीड बेस मला इन्शुरन्स किती पाहिजे तेवढा इन्शुरन्स घ्या, मेडिक्लेम घ्या, ॲक्सिडेंट इन्शुरन्स घ्या. बऱ्याच लोकांचा ॲक्सिडेंट इन्शुरन्स काय माहीतच नसतं तर तो वाचा. सुदैवाने गुगल आपल्या मदतीला आहे. व्हॉट इज ॲक्सिडेंट इन्शुरन्स आणि तो घ्या. दुसरा आहे रिटायरमेंट प्लॅनिंग. प्रत्येकाने रिटायरमेंट प्लॅनिंग करा. द बेस्ट ऑप्शन फॉर रिटायरमेंट प्लॅनिंग इन्स्टेड ऑफ गोईंग फॉर एनी इन्शुरन्स कंपनी प्लॅन गो फॉर NPS. द बेस्ट ऑप्शन रिटर्न चांगला आहे. कॉन्टिन्युएन्सी प्लॅनिंग म्हणजे आपत्ती काही आपल्याला त्याच्याकरता प्लॅनिंग करायला लागतं ते तुम्हाला करणार. टॅक्स प्लॅनिंग मला जर टॅक्स घालावा लागतो एकदम मार्च किंवा फेब्रुवारी धावपळ न करता सुरुवातीपासून त्याची गुंतवणूक करा आणि टॅक्स त्या प्रमाणात भरा. तिसरा आहे इस्टेट प्लॅनिंग. हा विषय आम्ही दुर्लक्ष केलेला असतो. इस्टेट प्लॅनिंग म्हणजे काय व्हॉट शुड हॅपन टू माय इस्टेट आफ्टर मी. माझ्या पश्चात माझी जी काय चलाचल संपत्ती आहे याचं कसं वाटप व्हायला पाहिजे याच्याकरता चांगला पर्याय म्हणजे एक लोक नॉमिनेशन करतात. अलग नॉमिनेशन करतो आपण. आपल्याला सगळ्यात चांगला प्रयत्न विल करणे आणि या विल सगळ्या करणं. विल आम्हाला भीती काय वाटते त्या विल असं फक्त मृत्यूपत्र. त्याला मृत्यूपत्र म्हणता आपण इच्छापत्र म्हटलं तर माणसाची भीती निघून जाईल. प्रत्येकाने मृत्यूपत्र करा. मृत्यूपत्र हा इट्सेल्फ विषय असेल तर तास बोलता येईल तेव्हा त्याच्यावर फार बोलत नाही मी.
पण मृत्यूपत्र प्रत्येकाने करा, ते खूप फायद्याचे आहे. अदरवाईज काय तुम्हाला सांगतो मी की एखादा एक मुलगा आणि एक मुलगी असते आणि त्यांची इस्टेट बरीच असते, तर आपल्याकडे एक ट्रॅडिशनल समज असं आहे की मुलीला काय द्यायचं आहे आणि जावं वाटतं माझ्या मुली बायकोसुद्धा निम्मा हक्क आहे. आणि मग जे बहीण भाऊ तोपर्यंत एकमेकांशी चांगले वागत असतात, आई वडिलांच्या मृत्यूने त्यांच्यात भांडणं सुरू होतात का, तर इस्टेट हे टाळायचं असेल तर मृत्यूपत्र करा. म्हणजे आपल्या मुलांचा किंवा दोन भावामधला वाद त्यांची भांडणं आपल्याला टाळायची असेल तर मृत्यूपत्र करा. त्याला काही खर्च येत नाही, तुम्हाला ते फुकट करता येतं. शक्यतो काहीतरी सल्ला घ्या, पण तुम्ही स्वतः घरी बसून स्वतः हाताने सुद्धा करू शकता. NPS मी फार बोलत नाही आता. क्रेडिट कार्ड तुम्ही वापरत असाल तर काळजीपूर्वक वापरा. क्रेडिट कार्ड दुधारी शस्त्र आहे. तुम्ही नियमानुसार वापरलं, वेळेत पैसे भरले तर तुम्हाला 20 दिवस ते पण NPS वरच बोला ना जरा. NPS वर आपल्याकडे वेळेत सराव करूया. NPS वर please सांगा. क्वेश्चन आन्सर मध्ये येईल आणि प्रश्न आलेले आहेत. मी सांगितलं सरळ सांगतो बरं का. क्रेडिट कार्ड हे डबल एस हे पण आहे. तुम्ही 20 ते 50 दिवस बिनव्याजी पैसे वापरू शकता, पण जर वेळेत भरलं नाही तर 36 ते 40% तुम्हाला व्याज द्यायला लागतं. तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो, सिबिल स्कोअर खराब होतो, त्यामुळे पुढचं कर्ज मिळणं शक्य होत नाही. त्यामुळे क्रेडिट कार्ड काळजीपूर्वक वापरा. टॅक्सेसिंगला तर फार बोलत नाही. फसव्या योजनेपासून लांब राहा. ज्या ठिकाणी तुम्हाला 12%, 13%, 14% व्याज मिळते आणि अशा योजना बँक जेव्हा तुम्हाला एखादी बँक कोऑपरेटिव्ह बँक 3 वर्षाला 7% व्याज देतं, तुम्ही 8-9% रिस्क घ्या. याच्यापेक्षा जास्त रिस्क घेऊ नका. जिथं जास्त तिथे रिस्क आहे अशा योजना बाजारामध्ये 12 महिने 13 काळ चालू असतात. तुम्ही कुठलाही पेपर वाचा, कोणीतरी फसवणूक खाली 2 प्रकार, एक प्रेमात किंवा पैशात. तिसरी फसवणूक होत नाही, बरोबर आहे ना. जास्तीत जास्त फसवणूक पैशात होते, प्रेमाची फसवणूक फार कमी होते. त्यामुळं पैशाची फसवणूक टाळायची असेल तर तुम्हाला सतर्क व्हायला पाहिजे. हे टॅक्ससाठी कुठून पैसे गुंतवत होतात. मी तुम्हाला सजेस्ट करेन PPP पण गुंतवा, NSE शक्यतो टाळा, NPS घ्या, चांगला आहे. इन्शुरन्स घ्या, पण टर्म प्लॅन घ्या, देखील करा. आणि सगळ्यात चांगला पर्याय ELSS, म्युच्युअल फंड तो ELSS आहे, इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम. याच्यात तुमचा टॅक्स वाचणार आहे, रिटर्न 14% मिळणार, बाकी कुठलाही पर्याय तुम्ही रिटर्न देणार नाही. ते क्रेडिट स्कोअर फार बोलत नाही. इस्टेट प्लॅनिंग मी तुम्हाला सांगितलंय. एक शेवटचे 5 मिनिटं फक्त गेलं. हे बघा, अर्ली बर्ड इनिशिएटिव्ह 2 जण आहे, अनिल आणि सुनील, दोघेही 25 वर्षी नोकरीला लागले आणि चांगला पगार आहे. तर अनिल म्हणतो मी दरमहा 5,000 रुपये गुंतवणार आहे आणि वयाच्या 60 पर्यंत. सुनील म्हणतो मी पहिले 10 वर्षी मजा करणार आहे आणि 35 वर्षापासून 10,000 गुंतवणार आहे. तर 35 वर्षामध्ये अनिल गुंतवतो 21 लाख आणि 25 वर्षामध्ये सुनील गुंतवतो 30 लाख, कारण तो 10,000 गुंतवतो. पण पैसे जेव्हा मिळतात तर 7% व्याज मिळालं असेल तर अनिलला मिळते 90 लाख, सुनील मिळते 81 लाख. जर तिने हायब्रिडला पैसे ठेवले असतील तर त्याला मिळते 3,21 लाख आणि याला मिळते 1,27 लाख. आणि जर त्यांनी शेअर मार्केट किंवा इक्विटी फंडवर असेल त्याला मिळते 7 लाख. हे आकडे अंदाज आहेत. 7 कोटी याला मिळते 3,24 लाख. म्हणजे जो कमी पैसे भरतो त्याला जास्त पैसे मिळतात, जास्त बदल कमी मिळतात. त्याचं कारण आहे त्यांनी आधी सुरुवात केली, 10 वर्षाला सुरू. आणि दुसरी गोष्ट जेव्हा आम्ही सुनील म्हणतो की मी 10 वर्षानंतर 10,000 भरणार आहे, ती थेरी आहे, प्रॅक्टिस आहे. ज्याला खर्च करायला सवय झाली आहे हा 5 चे 10 करू शकतो, पण हा 10 सुरू करायची शक्यता फार कमी, कारण चटक लागेल जास्त खर्च करायचे. त्यामुळं पैसे शक्य तितक्या लवकर गुंतवायला सुरुवात करा, जास्तीत जास्त गुंतवायला सुरुवात करा. जसं आपण उत्पन्न वाढेल तसे पैसे वाढवत नाही. आणि लास्ट स्लाईड मग आपण जे इन्शुरन्सची सगळ्यांनी समजून घ्या. मी तुम्हाला सांगितलं तुम्ही चुकीचे इन्शुरन्स काय घेतलं ते. हे परत आणि सुनील आहे. आणि मी इन्शुरन्स घेता वयाच्या 3ऱ्या वर्षी 30 वर्षाकरता 1 कोटीचा म्हणजे 100 लाखचा इन्शुरन्स घेतला आहे आणि त्याला प्रीमियम पडतोय 10,000 रुपये. सुनीलने घेत आहे 10 लाखाचा घेतलाय, त्याला प्रीमियम पडतोय 50,000 रुपये. आता बघा, दोघंही गृहीत धरू आपण की 30 वर्ष हयात आहे, 30 वर्ष आहे. तर 30 वर्षानंतर अनिलला इन्शुरन्स कंपनीला एक पैसा मिळणार नाही, कारण त्याला मॅच्युरिटी 0 आहे. पण त्याची दरवर्षी 40,000 वाचले, त्याचं 7% त्याला मिळाले, त्याला 38 लाख मिळतील, 12% त्याला 96 लाख मिळतील आणि 15% त्याला 73 लाख मिळतील. आता याच्या उलट सुनीलला किती मिळतील? फक्त 39 लाख 52 हजार. आता सुनीलला बघा 10 लाखाच्या याला 1 कोटी. आता असं झालं मध्ये दोघे 10 वर्षानंतर ऍक्सिडेंटनी गेले. 10व्या वर्षी दोघे मित्र बाहेर चालले तर ऍक्च्युली दोघे गेले. तर गंमत काय म्हणाले, याच्या घरच्याला फक्त 15 लाख मिळतील, 10 लाख प्लस ऍक्सिडेंट म्हणून याला 1 कोटी मिळतील. पुन्हा 10 वर्षे टाकले 40,000, त्याचे आले 6 लाख, त्याला 1 कोटी 6 लाख मिळतील. तर इन्शुरन्स घ्या आणि SIP करा. ईश्वर गोविंद युलिप, ईश्वर गोविंद मनी बॅक, ईश्वर गोविंद एन्डॉमेंट, तुम्ही टर्म इन्शुरन्स घ्या, त्यासोबत युलिप SIP करा म्युच्युअल फंडची. दिस इज ऑलवेज बेनिफिशियल. तर मला वाटतं माझं प्रेझेंट मी तर संपवत आता वेळेच्या आणि जसं माझं आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्हाला कधी विचारू काही शंका असेल तर आय एम रिअली थँकफुल टू यू फॉर युअर पेशन्स लिसनिंग. मला खात्री आहे की तुम्हाला विषय इंटरेस्टिंग वाटला असेल आणि
पुन्हा आय रिक्वेस्ट मिस्टर मॅथ्यू कंटिन्यू करा. थँक्यू. सुधाकर कुलकर्णी साहेब, आपले मनपूर्वक आभार. खरोखर गुंतवणूक हा विषय इतका मोठा आहे की त्याच्यात अगदी 1-2 दिवस सुद्धा कमी पडतील, पण मर्यादित वेळेत आपण खूप छान माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आपण टाळ्या वाजून आपले दुसरे वक्ते मॅथ्यू साहेबांचं स्वागत करूया. ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाच्या नाशिक विभागाच्या सर्कल हेडची जबाबदारी मॅथ्यू साहेब घेत असतात. वित्तीय क्षेत्रातला म्युच्युअल फंडाचा प्रदीर्घ अनुभव साहेबांना आहे आणि जे गुंतवणूकदार समुपदेशन जे आपण आज काम करतोय, गुंतवणूकदार अवेअरनेस, त्याचंच हे काम करत असतात. त्यामुळे अत्यंत योग्य व्यक्ती आपल्याला आज इथे मिळालेली आहे. मॅथ्यू साहेब कदाचित आपल्याशी हिंदी आणि इंग्लिशमध्ये बोलतील, पण आपल्याला माहिती आहे की पैशाला स्वतःची अशी कुठली भाषा नसते, त्यामुळे ते त्यांचं नक्की जे काही म्हणायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवतील. आणि मॅथ्यू साहेब, थोडंसं आधी सांगतो की प्रश्न इतके खूप चांगल्या क्वालिटीचे आले, ते कळतंय की हे खऱ्या अर्थाने एक चांगले अभ्यासू वर्ग इथे बसलेला आहे. माझी विनंती आहे की अधिकाधिक प्रश्न आपण पुढच्या सत्राच्या दरम्यान येऊन जाऊ देत, म्हणजे मग आपण प्रश्नोत्तराला पण सुरुवात करूया. मॅथ्यू साहेब. सो गुड आफ्टरनून ऑल, माय नेम इज मैथ्यू. और सुधाकर सर ने बहुत अच्छा कंटेक्स्ट रखा. काफ़ी सारी चीज़ें म्यूचुअल फंड के बारे में, गोल्ड के बारे में, एफडीज के बारे में आप लोगों को ज्ञान दिया. सो मैं बहुत सारा टाइम नहीं लूँगा क्योंकि सुधाकर सर ने 80-90% जो आप तक पहुँचाना था वो सर पहुँचा चुके हैं. लेकिन फिर भी जो चीज़ें मुझे लगती है कि थोड़ा सा इम्पोर्टेंट है म्यूचुअल फंड के एंगल से, वो चीज़ें अपन देख लेते हैं. सो वाई टू इन्वेस्ट, सर ने बहुत ब्यूटीफुली बता दिया कि हमें पैसा क्यों निवेश करना चाहिए, क्या है क्या नहीं है, राइट. वेयर टू इन्वेस्ट, सर ने बताया गोल्ड, एफडीज, एनपीएस, राइट. काफ़ी सवाल भी आए, लेकिन मैं एक चीज़ पे आपका ध्यान खींचना चाहूँगा कि वे ऑफ इन्वेस्टिंग, हमें इन्वेस्टमेंट करना कैसे चाहिए, राइट. सो वो एक बहुत ब्यूटीफुल एस्पेक्ट है. हम लोग किसी भी एसेट क्लास में पैसा लगाते हैं तो हम क्या देखते हैं कि एफडी करी, मेरे को 8% का ब्याज मिला, 9% का ब्याज मिला, राइट. मैंने कोई प्लॉट खरीदा तो मेरा क्या थॉट रहता है कि ये 6-7 साल में पैसा मेरा डबल हो जाएगा. सोने में मेरी वाइफ ने बोल दिया तो मैंने निवेश कर लिया, राइट. ये सब चीजें होती है, लेकिन हमें एक्चुअली देखना क्या चाहिए. सिंपल एग्जांपल के साथ देता हूँ, थोड़े डाटास हैं कि मान लो आपके पास 1 लाख रुपए आए एज बोनस, ठीक है. सो नॉर्मली लोग क्या करते हैं, वो 1 लाख रुपए का फिक्स डिपॉजिट कर देते हैं. आज आप बैंक्स में फिक्स डिपॉजिट का रेट अगर देखते हो, ये वैरी करता है 6 से 7% के आसपास. मैंने एक एग्जांपल लिया कि आपकी एफडी को 9% का ब्याज मिल रहा है, यानी 1 लाख रुपए 1 साल आप जमा करते हो. सो आपको क्या मिलेंगे एंड में? 1 लाख, कोई बता पाएगा? 9,000, राइट. लेकिन हम लोग मैक्सिमम टैक्स लैब्स में आते हैं, हमारे टैक्सेस होते हैं 30%, राइट. अगर मैंने 30% उसमें से डिडक्ट कर दिया तो इफेक्टिवली मेरे हाथ में बचता है सिर्फ 6%. यानी जो 9,000 रुपए है वो टैक्स ने गवर्नमेंट को हमको 30% देना पड़ा, इफेक्टिवली मेरे हाथ में बचा 6%. लेकिन उससे भी बड़ी चीज है इन्फ्लेशन, महंगाई. गवर्नमेंट बोलती है कि 6 से 7% का इन्फ्लेशन रेट चल रहा है. इन्फ्लेशन मतलब महंगाई, कि ये माइक आज 1,000 रुपए का आ रहा है तो 5 साल बाद ये मे बी 1,100 रुपए का आएगा, राइट. माइक की कीमत तो उतनी है लेकिन महंगाई बढ़ रही है. अगर मैं 7% छोड़ के 5% भी पकड़ूं इन्फ्लेशन, इफेक्टिवली आपके हाथ में 1% बचता है. यानी 1 लाख रुपए की आपने एफडी करी, हाथ में कितना बचा? ओनली इफेक्टिव 1,000 रुपीज. तो हमको ये ध्यान देना जरूरी है कि हम जहां पर भी निवेश करें, हमें टैक्स एफिशिएंट रिटर्न्स चाहिए, हमें टैक्स के ऊपर के रिटर्न्स चाहिए और इन्फ्लेशन को भी बीट करना चाहिए. इन्फ्लेशन पे मैं थोड़ी सी चीजें बता देता हूं आपको. 15 से 20 साल पहले जब मैं मेरे पेरेंट्स के साथ रहता था, एक जूता बाटा का 500-600 रुपए में आ जाता था. आप भी इन चीजों से इत्तेफाक रखते होंगे, राइट. आज मैं मेरे 10 साल के बच्चे को बोलता हूँ कि यार ये 500 रुपए का बाटा का जूता पहन ले, ही सेड मेरे को नाइकी और एडिडास से नीचे नहीं चाहिए. सो नाइकी और एडिडास स्टार्ट कितने से होता है? 3-4 हजार रुपए से. सो इन्फ्लेशन कैसे बढ़ा? 500% से.
मेरे को याद है मैं स्कूल में जब फीस भरता था, आप लोग भी इत्तेफाक रखते होंगे, 100, 200, 250 रुपए महीने का अपना फीस होता था। आज के बच्चों का फीस क्या है सर? कोई प्रवासी अशोका का बता पाएगा? 1 लाख 1.5 लाख रुपए फीसेस है। यानी इन्फ्लेशन 1800% से बढ़ रहा है। गवर्नमेंट क्या बोलती है इन्फ्लेशन कितना है? 7%। लेकिन मान लो मेरे घर में कोई बीमार आदमी है, मान लो मेरे डैड बीमार रहते हैं, मेरे को उनका मेडिसिन का एक्सपेंडिचर करना है, सो मेरा इन्फ्लेशन आपके इन्फ्लेशन से बिल्कुल अलग रहेगा, पर गवर्नमेंट बोलती है 7%। तो ये सब चीजें भी अपने को ध्यान देना जरूरी है। सो सिर्फ सेविंग करके काम नहीं चलेगा, सिर्फ एफडीज करके, सिर्फ पीपीएफ में पैसा डाल के काम नहीं चलेगा। आपको उस पैसे को कहीं ना कहीं ऐसी जगह पे निवेश करना पड़ेगा जहां पे आपको टैक्स एफिशिएंसी और इन्फ्लेशन को रिटर्न मिल पाए। अब इसके लिए मैं आज म्यूचुअल फंड की बात करता हूं। सुधाकर सर ने सारे प्रोडक्ट्स की बात करी। म्यूचुअल फंड क्या करेगा सर? आप लोग पैसा दोगे, ये ग्राफ से समझेगा कि पैसा आप लोग देते हैं, हम सब लोगों का पैसा इकट्ठा होता है, एक पूल बनाया जाता है, वो हम लोग म्यूचुअल फंड हाउसेस को देते हैं, लाइक आईसीआईसीआई म्यूचुअल फंड। वहां पर एक फंड मैनेजर रहता है, फंड मैनेजर आपका पैसा निवेश करता है सिक्योरिटी मार्केट के अंदर, गोल्ड के अंदर, डेट के अंदर, जैसा जैसा आपका गोल्ड रहता है उस हिसाब से वो निवेश करके, वो निवेश से जो रिटर्न आता है वो आपको वापस लौटा दिया जाता है। इट इज नॉट ए स्कीम, इट इज नॉट ए स्कैम, इट इज सेबी रजिस्टर्ड और सेबी रेगुलेटेड प्रोडक्ट, राइट। ये सिंपल एक ग्राफ है सर, 4, 6, 10 और 12। आप कौन सा रिटर्न चाहते हैं सर इसमें से? ये रिटर्न्स हैं। What returns you want from your investments? कोई बता पाएगा? किसी को 4% चाहिए अपने निवेश पे? बहुत सारे लोगों ने ना, मॉडरेटर सर ने हाथ उठाने वाले सवाल पूछे थे, बहुत सारे लोगों ने हाथ भी नहीं उठाए थे, तो यहाँ पर भी सब पक्केंगे, कोई कुछ बोलेंगे नहीं। सो नॉर्मली टेंडेंसी ये रहती है कि लोग 12% का रिटर्न चाहते हैं, राइट। कोई भी अपने निवेश से कम रिटर्न नहीं चाहता है, लेकिन 12% के रिटर्न को चाहने के लिए मुझे क्या करना पड़ेगा? मुझे अच्छे बिजनेसेस में इन्वेस्ट करना पड़ेगा, राइट। मैं एफडी में रख के, मैं पीपीएफ में रख के, मैं आरडी में रख के वो पैसा नहीं बना पाऊंगा। मुझे अच्छे रिटर्न्स वाली कंपनी में निवेश करना पड़ेगा। इसका मतलब ये नहीं है कि 50 करोड़ 100 करोड़ लाके आप रिलायंस में डाल दो। देयर आर एसेट क्लास, देयर आर म्यूचुअल फंड्स, देयर आर स्कीम्स जहां पर आप 500 रुपए, 1000 रुपए से भी निवेश कर सकते हो। सो कहने का मतलब है 4-6 से शिफ्ट होके हमको 10-12 पे जाना पड़ेगा फॉर इन्फ्लेशन बीटन रिटर्न्स। सर ने एडवांटेज ऑफ म्यूचुअल फंड्स बता दिए तो मैं ज्यादा टाइम नहीं लूंगा। एक बहुत बड़ा सवाल आता है सर, जब म्यूचुअल फंड में निवेश करने की बात आती है, लोग बोलते हैं कि ये इक्विटी लिंक्ड है, राइट। पैसा आपका कहां जाता है? इक्विटी में जाता है, राइट। और इक्विटी से लोगों को क्या लगता है? डर लगता है। क्यों? क्योंकि इक्विटी में भाव ऊपर नीचे, किसी को कार्डियक अरेस्ट आ जाता है तो लोग ईसीजी मशीन लगाते हैं, तो ऐसे 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 चलता रहता है। इक्विटी मार्केट भी ऐसे 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 वर्क करता रहता है, राइट। लेकिन आपको ये देखना जरूरी है कि ये जो फॉल आते हैं ये अपने लिए अच्छे हैं या बुरे हैं, राइट। ये फॉल लंबे सस्टेनेबल रहते हैं या नहीं रहते हैं। तो मैंने क्या किया, एक ग्राफ निकाला सर 1940 से। आप ये सेकंड कॉलम देखेंगे, 1940 से 2020 तक मैंने एक ग्राफ निकाला जिसमें मैंने ये दिखाने की कोशिश करी है कि मार्केट में या ग्लोब के अंदर जो भी बड़े फॉल या बड़े इवेंट हुए उसकी वजह से बाजार में क्या इश्यूज आए। अभी आपको रिसेंटली याद है कि कब बाजार बहुत बड़ा गिरा था? किसी को याद है? 2008 कोविड, ठीक है। सबसे नीचे वाला सेकंड ड्रॉ देखिए आप, कोविड जब आया था फरवरी 20, 2020 को गवर्नमेंट ने, मोदी जी ने अनाउंस किया कि लॉकडाउन लगेगा, राइट। लॉकडाउन का मतलब क्या हो गया? सारे बिजनेसेस ठप रहेंगे। वो मार्च 23, 2020 तक मार्केट गिरा, समवेयर 34% मार्केट अपने पीक से गिरा। वो समवेयर 23 दिन का फॉल, हाउ मच? 23 डेज का फॉल।
और वहां से एक साल का रिटर्न लास्ट में आप देखेंगे 78% का है, राइट? सो फॉल, हमेशा फॉल में पैसा डालना इज बेनिफिशियल फॉर इन्वेस्टर्स। 2008 का बात है, किसी ने बोला था 2008 में जब बाजार गिरा तो समवेयर वो फॉल 40 डेज का था। अब ये सारे इवेंट्स का अगर एवरेज देखेंगे नीचे, फॉल का एवरेज डेज है 18 दिन। 18 डेज के बाद मार्केट ने रिकवर किया है और लास्ट में आप 1 ईयर का रिटर्न देखेंगे, 18 दिन के फॉल के बावजूद भी मार्केट ने एक साल में 24% का रिटर्न दिया है। सो फॉल इज ऑलवेज बेनिफिशियल। सो कहने का मतलब है करेक्शन इज टेम्पररी, ये हमेशा ध्यान रखना। करेक्शन इज टेम्पररी, ग्रोथ इज परमानेंट। ग्रोथ आपके लाइफ में परमानेंट रहेगी, करेक्शन आते रहेंगे जाते रहेंगे। ये इंडिया के कंटेक्स्ट में मैंने डाला था कि 92 के अंदर मार्केट समवेयर 54% गिरा, 1.5 साल के अंदर उसने 127% रिकवर कर लिया। 2000 में टेक बबल हुआ, 56% गिरा, 138% आया। लेमन ब्रदर की मैंने बात कर ली, कोविड की मैंने बात कर ली। अब मैं ग्रोथ की बात करता हूँ सर, है ना? नेक्स्ट 5 मिनट में मेरा सेशन खत्म हो जाएगा। मैं ग्रोथ की बात करता हूँ और ये थोड़ा सा ध्यान रखना, थोड़ा ध्यान से देखना कि इफ यू रिमेम्बर कोविड से पहले जो बजट आया था, राइट, उसमें फाइनेंस मिनिस्टर ने एक अनाउंसमेंट करी थी। उन्होंने कहा था कि अपन अपनी इकोनॉमी 2 ट्रिलियन की है, यानी जीडीपी इज 2 ट्रिलियन, वो 2025 में हम 5 ट्रिलियन लेके जाएंगे, राइट? इफ यू रिमेम्बर ये एक अनाउंसमेंट हुआ था। एक मिनट, आप लोगों को याद है ये अनाउंसमेंट कि इकोनॉमी 2025 में हम लोग 5 ट्रिलियन की करेंगे, लेकिन ड्यू टू 2 इयर्स ऑफ कोविड काफी इंडस्ट्रीज शटडाउन और इसकी वजह से हुआ क्या कि वो थोड़ा मे बी एक्सटेंड हो सकता है 2026-27 तक। लेकिन आई एम हैप्पी टू से दैट टुडे वी आर एट 3 ट्रिलियन ऑफ इकोनॉमी, ठीक है? सो 2 ट्रिलियन से 5 ट्रिलियन होने से होता क्या है? ऐसे निवेशक, आप लोगों को क्या फायदा है इस चीज का, राइट? वो देखने के लिए मुझे देखना पड़ेगा बाकी डेवलप कंट्रीज में जहां पर ये चीज हुई है। यानी इफ यू टॉक अबाउट चाइना, 2004 में वहां पर 2 ट्रिलियन की इकोनॉमी थी एंड इन नेक्स्ट 5 इयर्स वहां पर 2009 के अंदर वो 5 ट्रिलियन की इकोनॉमी हुई। तो उसका मार्केट, जिसको हैंडसेन बोलते हैं, वो 4 गुना बढ़ गया। यानी आज मेरा बीएससी सेंसेक्स 62,000 का है, वो 1,20,000 हो गया। ये मान लो आप कितने साल में? 5 साल के अंदर। यूएस में 1977 को हुआ था, 11 साल लगे 2 ट्रिलियन को 5 ट्रिलियन होने में। डाउ जोन्स, उनका जो इंडेक्स है, वो समवेयर 17 गुना बढ़ा। जापान 1978 से 1986 में 5 ट्रिलियन की इकोनॉमी हुई। 8.65 इयर्स के अंदर जो निकी इंडेक्स है, दैट इज 19x। सो आप सोचो, ये 62,000 पे जो मेरा मार्केट है, जिसको मैं पीक बोल रहा हूं, ये यहां से और ज्यादा मल्टी बैगर होने वाला है। मैं बोलता हूं मेरा पैसा 4 गुना मत होने दो, मेरा पैसा 3 गुना भी हो जाता है 2026-27 में, राइट? तो मैं किसी भी एसेट क्लास को बीट करने के लिए बिल्कुल तत्पर हूं। अभी मुझे निवेश कैसे करना है, सर ने सिस्टमैटिक इन्वेस्टमेंट प्लान के बारे में बताया था। मैं आपको एक मंत्र देके जाना चाहता हूं यहां से। ये रूल नंबर 15 बोलते हैं इसको। इसमें ये है सर 15,000 की एसआईपी, यानी आप कोई भी अमाउंट कर सकते हैं। जस्ट एक एग्जांपल मैंने लिया, 15,000 की एसआईपी आप हर महीने करो 15 साल के लिए, यानी 180 महीने आपको 15,000 इकट्ठे करने हैं। आप ये करोगे तो समवेयर 27 लाख रुपए इकट्ठा करोगे, लेकिन 15% के सीएजीआर बेनिफिट, सीएजीआर मतलब मराठी में बोलते हैं चक्रवात ब्याज, राइट? चक्रवात ब्याज को 8th वंडर ऑफ वर्ल्ड भी बोलते हैं, 7 वंडर के बाद 8वां वंडर भी बोलते हैं। सो आपका 27 लाख 15 साल में 15% के रिटर्न के तहत 1 करोड़ रुपए का अमाउंट हो जाता है। नासिक में 1.5-2 करोड़ रुपए में रिटायरमेंट लेने में इजी है ना? मतलब इफ यू गेट
1.5-2 करोड़ रुपए इन हैंड एज ऑफ नाउ, आई थिंक इट्स ए गुड प्लेस। नासिक के अंदर हमारे को रिटायरमेंट के लिए काफी अच्छा है। अब मैं चक्रवात ब्याज का दूसरा एस्पेक्ट बताता हूँ। सेम इन्वेस्टमेंट आपने 15 साल की जगह 30 साल कर दिया, ठीक है, महीने कितने हुए? 360 महीने। फर्क क्या गिरा सर? 54 लाख रुपए इकट्ठे किए और आपकी वैल्यू हुई 10 करोड़ रुपए। कैन यू बिलीव दिस? मित्तल मैम ने थोड़ी देर पहले बोला था कि एसआईपी के रिटर्न 15%, 20% आ सकते हैं। यस, आ सकते हैं, पर आपको करना क्या है? अर्ली स्टार्ट करना है। आपने आज तक एसआईपी नहीं करी है तो आपको आज चालू करना है। आपके बच्चों को बोलना है कि ये एसआईपी आप करो। सो एसआईपी के 3 प्रिंसिपल्स हम लोग बोलते हैं। स्टार्ट अर्ली, जितना जल्दी करोगे आपको उतना फायदा होगा। आज आप यहां पर बैठ के 30 साल की एसआईपी नहीं कर सकते हो। क्यों? क्योंकि आपके सर्विस के आपने 10-15 साल निकाल लिए हैं। अपने पास अभी पहला वाला ऑप्शन बचा है, राइट? तो स्टार्ट अर्ली। जितना जल्दी आप इक्विटी मार्केट में एसआईपी के थ्रू निवेश करेंगे, यू विल गेट बेनिफिट। इन्वेस्ट रेगुलरली। कभी भी पैसा आता है, बोनस आए, कुछ भी आए, है ना, यू हैव टू इन्वेस्ट इनटू इक्विटी मार्केट और सही जगह पे निवेश करना है। मैं एक ये छोटी सी कविता लिखी थी, आपको बता देता हूँ। परिंदे शुक्रगुजार हैं पतझड़ के भी दोस्तों। परिंदे आपको पता है, दैट चिड़िया, एंड पतझड़ भी आपको पता है। सो परिंदे शुक्रगुजार हैं पतझड़ के भी दोस्तों, तिनके कहां से लाते हैं घोंसला बनाने को अगर सदाबहार रहती। ऑलवेज अगर सदाबहार रहेगी तो तिनके नहीं मिलेंगे और परिंदे घोंसले नहीं बना पाएंगे। इसको कैसे समझा पाएंगे? परिंदे मतलब एसआईपी इन्वेस्टर, आप और मैं, है ना, वी आर परिंदेस। एंड शुक्रगुजार है पतझड़ के। पतझड़ में क्या होता है? पत्ते गिरते हैं, टहनियां गिरती हैं, राइट? सो पतझड़ इज व्हाट मार्केट फॉल, जो मैंने आपको फॉल दिखाया था। एंड करेक्शन, तिनके मतलब चीप यूनिट्स। चीप यूनिट मतलब जितने सस्ते में आप खरीदोगे म्यूचुअल फंड के यूनिट, उतने ज्यादा आपको मिलेंगे। और घोंसला इज वेल्थ क्रिएशन। जो घोंसला बनेगा दैट इज व्हाट, दैट 1 करोड़ एंड 10 करोड़। एंड सदाबहार इज व्हाट बुल मार्केट। कहने का मतलब क्या है? मार्केट गिरना आपके फेवर में रहता है। मार्केट गिरने में अगर आप निवेश करेंगे आपका पैसा काफी बनता है। सो पेशेंस इज द की ऑफ वेल्थ क्रिएशन। आपको पेशेंट रहना है। पहले 5 साल के लिए आपको बिल्कुल नहीं देखना है उस इन्वेस्टमेंट को। 6ठे साल से आपको दिखेगा कि ग्रोथ अच्छी हो रही है और 10वें साल के बाद वेल्थ क्रिएशन होगा। ये एक सिंपल एग्जांपल मैंने मेरे फंड का दिया हुआ है, नाम नहीं बता पाऊंगा, लेकिन ये एक प्रोजेक्शन है। 2004 का फंड है। किसी ने 10,000 रुपए की एसआईपी करी थी। पहले साल खुश था, दूसरे साल खुश था, तीसरे साल खुश था, लेकिन 2007-8 में सब प्राइम क्राइसिस हुए, बाजार गिर गया, उनका इन्वेस्टमेंट 19% से टूट गया। लेकिन नॉर्मल जब पतझड़ आता है तो लोग क्या करते हैं? ये तो बेकार है, म्यूचुअल फंड बेकार है, इसको बंद कर दो, है ना, क्योंकि यहां मेरा नुकसान हुआ है। लेकिन जिसने उस चीज को कंटिन्यू किया, 10 साल में देखिए 12 लाख का 40 लाख रुपया हो गया है उसका, राइट? कोविड का देखिए आप, 2015 में किसी ने 10,000 की एसआईपी करी थी। 2020 में जब कोविड आया, बाजार गिर गया, सबकी परफॉर्मेंस नेगेटिव है। लेकिन फिर किसी ने 2 साल और रख लिए उस पैसे को, तो रिटर्न देखिए 13%, 15%, 13% एंड 15%। इट इज CAGR, राइट? सो लास्ट एक छोटी सी आज बोलना चाहूंगा आपको। आपने चाइनीज बैम्बू की स्टोरी सुनी है? आपको पता है चाइनीज बैम्बू वर्ल्ड में सबसे टॉलेस्ट ग्रास है। ये 60 से 80 फुट तक बड़ा होता है, चाइना में उगता है, राइट? अभी मान लो चाइनीज बैम्बू का सीड मैं ग्रो करता हूं और मुझे उसको डेली पानी देना पड़ता है। जो चीज 5.5 साल में 80 फुट का हो रहा है, वो पहले साल में कितना होना चाहिए? कोई बता पाएगा? कोई भी वेट फिगर? हाँ सर, कुछ तो बोलो सर। हाँ, आधा 1 फीट होना चाहिए सर बोल रहे हैं, लेकिन कुछ भी नहीं निकलता है सर उसमें। दूसरे साल पानी देते हैं, कुछ नहीं निकलता है। तीसरे साल पानी देते हैं, कुछ नहीं निकलता है। अगर आपकी किस्मत होगी तो तीसरे साल में थोड़ा सा ग्रोथ होगा। कितना होगा सर?
अंदाजा 2 सेंटीमीटर सर। चौथे साल पानी देते हो, लेकिन 5वें साल से जो ग्रोथ लेता है अगले 6 महीने के अंदर वो 80 फीट का हो जाता है। सो SIP का निवेश भी चाइनीज बैम्बू जैसा होता है सर। आप उसमें ग्रेजुअली निवेश करेंगे, 5 साल उसको देखना छोड़ दो, 5वें साल के बाद वो आपको वेल्थ दिखाएगा। सिर्फ समरी मेरी ये है कि सर सबने बोला स्टार्ट अर्ली, जल्दी करो, रेगुलरली करो, रेगुलरली उसमें बने रहो और लॉन्ग टर्म बने रहो सर। ये बोल के मैं आज मेरा सेशन खत्म करता हूँ। थैंक यू सर। छान झाला. मला वाटतं पोएटिक आम्ही इतके कार्यक्रम केले पण कविता कधी आली नव्हती म्युच्युअल फंडाच्या आमच्या कार्यक्रमामध्ये. आपल्या दोघांचे मनपूर्वक आभार. आपण ताबडतोबीनच प्रश्नोत्तराला सुरुवात करतोय. आपण बसून जावं म्हणजे हा कार्यक्रम मी सुरुवातीला सांगायला पाहिजे आपल्याला हॅलो की प्रश्नोत्तरांचे जे प्रश्न आले इतके चांगले प्रश्न आलेले त्याच्यावरनं समजतं की हे अभ्यासू गुंतवणूकदार आहे. जरी मगाशा त्या हात वरती करण्याच्या माझ्या प्रश्नोत्तरामध्ये हात कमी तुम्हाला असं काही वाटलं नाही ना मी इन्कम टॅक्सवाला आहे वगैरे किंवा मी पोलीसवाला आहे, तर अजिबातच नाही. मी तुमचा मित्रच आहे. त्यामुळे मनातल्या आर्थिक समस्या किंवा तुमच्या ज्या शंका असतील त्या मोकळेपणाने विचारण्याची इथे संधी आहे. आपण हे 15 मिनिटं तर घेणारच आहोत, पण 15 मिनिटानंतर सुद्धा खाजगी पद्धतीने पण तुमच्याशी ते चर्चा करतील. तेवढा वेळ तुम्ही ठेवा तुमच्याकडे. तर अजिबात वेळ न घालवता मी पहिला प्रश्न 2 प्रश्न घेतोय आणि बॅक टू बॅक. हेमंतराव कोठावडे आणि दिनेश लोखंडे यांनी साधारण सारखेच प्रश्न विचारले. जिल्हा परिषदेचे सगळे कर्मचारी अधिकारी आहेत तिथे. त्यांना असं वाटतं शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना त्यांना काही रिस्ट्रिक्शन्स आहेत का शासनाकडनं? त्यांना रिस्ट्रिक्शन आहेत. ते रिस्ट्रिक्शन असं आहे की त्यांना डे ट्रेडिंग करायला परवानगी नाही किंवा डेरिव्हेटिव्ह करायला परवानगी नाही, पण ते शेअर घेऊ शकतात. आणि दुसरा महत्त्वाचा नियम असा आहे की तुमच्याकडे मागच्या वर्षी किती शेअर होते त्याचं मार्केट व्हॅल्युएशन आणि 31 मार्चला हे डिक्लेरेशन तुम्हाला सगळ्यांना द्यायला लागतं. मग तो केंद्र सरकारचा आहे, राज्य सरकारचा आहे, बँकेतला कर्मचारी आहे, हे डिक्लेरेशन द्यायला लागतं. पण तुम्हाला गुंतवणूक करता येते, तुम्हाला डे ट्रेडिंग करता येत नाही, स्पेक्युलेशन करता येत नाही. मला वाटतं उत्तर दिलंय मी. काय शंका आहे काही? एखादा असा प्रश्न आणि काउंटर प्रश्न असेल तरी विचारायला हरकत नाही. आता हा मोकळा आपला व्यासपीठ आहे. डिक्लेरेशन तुम्हाला काय ॲड करायचं आहे त्याच्यात? संजय बाविस्कर विचारत आहे ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडिंगचे फायदे व तोटे काय आणि त्याच्यात आपण आधी मुळात गुंतवणूक करावी का? ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडिंग फॉरेन एक्सचेंज ट्रेडिंग त्याच्याबद्दल आपलं नाही. बेसिकली फॉरेन हा फार तसा कॉमन माणसाला समजणारा विषय नाही आहे. बरं तुम्ही ट्रेडिंग करा नाही नेमकं फॉरेनमध्ये आपण ट्रेडिंग का करतो? आयदर आहे एक्सपोर्टर, इम्पोर्टर किंवा स्पेक्युलेटर आहे. स्पेक्युलेटर असेल तर करू नका असं मला सल्ला राहील. म्हणजे त्यातनं शॉर्ट टर्म गेन मिळवायचं ह्या उद्देशाने करू नका. आणि इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही, पण ते ट्रेडिंग आहे. परत सांगतो सरकारी कर्मचाऱ्यांना ट्रेडिंग करायला परवानगी नाही. तुम्ही गुंतवणूक करू शकता. देर इज डिफरन्स बिटवीन इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग. तुम्हाला ट्रेडिंग करायला परवानगी नाही आहे, इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता. मॅथ्यू साहेब तुम्ही काय? मैं एक ही चीज आप लोगों को बोलना चाहूँगा कि इन्वेस्टमेंट और ट्रेडिंग को दोनों डिफरेंस रखना. ट्रेडिंग एक है ना जुआ है, राइट? वो एक बार लग जाता है ना आपको, वो मतलब कंटिन्यूस, मतलब नेट टू नेट. देखो अपने जैसे मैंने आपको रियल रिटर्न्स के बारे में बताया था कि 9% की FD मेरे को 1% पे लेके गई, तो ट्रेडिंग आपको नेट टू नेट 0 ही करने वाला है. आइदर यू आर वेरी मास्टर इनटू इट, लेकिन आप यहाँ पर काम करके 8-9 आवर्स यहाँ पर देते हैं, तो आई डोंट नो आप कितना टाइम उस चीज को पढ़ के और समझ के करने में निकाल पाओगे. सो मेरे हिसाब से इसको थोड़ा सा अवॉइड करना चाहिए सर. आणि चांगल्या योग्य पद्धतीने जर परकीय चलनात गुंतवणूक करायची असेल तर काय मार्ग आहे? So long term investment is always the key of success sir. You know trading and all the things तभी सक्सेस हो पाएगा जब आप उसमें समय दे पाओगे. अगर आपके पास समय बहुत है तो आप इस चीज के कोर्सेज करो, समझो और ये चीजें करो. लेकिन आपके पास समय नहीं है तो मैं आपको डायरेक्ट स्टॉक्स भी खरीदने को नहीं बोलूंगा. You have to invest through mutual funds. That is the only way to success sir. कृष्णा पाटील एक प्रश्न विचारतात म्युच्युअल फंडमधले त्यांची ठेवी विड्रॉ केल्यानंतर टॅक्स लागतो का व तो किती टक्के लागतो?
या. म्युच्युअल फंडला 2 प्रकारचे टॅक्स असतात. एक असतो शॉर्ट टर्म आणि एक असतो लॉंग टर्म. तर शॉर्ट टर्मचा अर्थ असा की जी असं धरून तारीख, आज तारीख आहे, आजची 9 तारीख आहे, 9 डिसेंबरला तुम्ही पैसे 10 लाख रुपये गुंतवले आणि याचे एक ऑगस्टमध्ये याचे 11 लाख झाले आणि तुम्ही 11 लाख काढले, तर 1 लाख तुमचा कॅपिटल गेन झालेला आहे. याच्यावर तुम्हाला 30% टॅक्स द्यायला लागले. दॅट इज कॉल्ड शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. पण समजा तुम्ही 9 डिसेंबर 2023ला पैसे काढले, 1 वर्ष होऊन गेले, 12 लाख झाले असतील, तर तुमचा तो लॉंग टर्म कॅपिटल होईल. त्याचा पहिला 1 लाख तुम्हाला माफ मिळेल, उरलेल्या 1 लाखावर तुम्हाला 10% म्हणजे फक्त 10,000 टॅक्स भरायला लागेल. तर शेअर किंवा म्युच्युअल फंड, इक्विटी म्युच्युअल फंड, हायब्रिड म्युच्युअल फंड आणि शेअर याच्यामध्ये शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म असे 2 प्रकार टॅक्स असतो. टॅक्स लागतो. पूर्वी लॉंग टर्म टॅक्स नव्हता. 2018 पासून लॉंग टर्म टॅक्स सुरू झाले आहे. प्रमोद जाधव विचारतायत NPS बद्दल. NPS बद्दल मगाशी आपण टच केलं, पण आता थोडासा एक वेळ घेऊन आपण, मला असं वाटतंय थोडं विस्तृत पण मर्यादेमध्ये प्रमोद जाधवांची आणि माझ्या वाटतं प्रातिनिधिक आहे तो प्रश्न. NPS बद्दल एक माहिती ओव्हरव्ह्यू पटकन देतो. NPS ही स्कीम जी आहे ही 2004 पासून सुरू झाली. ज्या वेळेला गव्हर्नमेंट निर्णय घेतला की आता लोकांना पेन्शन द्यायचं नाही, 2004 नंतर जे लोक नोकरी लागले त्यांना पेन्शन नाही आहे, मग त्यांना रिटायरमेंटचं काय सुविधा द्यायची, त्यांच्याकरता NPS सुरू झाली. सुरुवातीला हे फक्त सरकारी लोकांना होतं, नंतर ते सरकारी आणि खाजगी कुणाला देता येतं. याच्यामध्ये वयाच्या 18 वर्षी तुम्ही खातं उघडू शकता आणि सुरुवातीला ते 60 पर्यंत होतं, आता ती मर्यादा 70 पर्यंत दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला किमान 1000 रुपये, कमाल कितीही रक्कम गुंतवलेली. तुमच्यापैकी गव्हर्नमेंटचं तुमचे NPS खातं असेल, तुम्ही ॲडिशनल तुमचे पैसे टाकू शकता. NPSचा आत्ताचा रिटर्न 2004 पासून आत्तापर्यंत ॲव्हरेज रिटर्न हा साधारण 10+/-5 म्हणजे 96 पासून 10.5% ऑर्डर रिटर्न मिळाला आहे. हा रिटर्न इतर गुंतवणुकीच्या मानाने खूप चांगला आहे. एक उदाहरण सांगतो. एखाद्या माणसाने वयाच्या 30व्या वर्षी खातं उघडलं आहे, दरमहा 500 रुपये भरायला सुरुवात केली, तर 60 वर्षापर्यंत वर्षाला 6,000, 30 वर्षात 1,80,000, तर अंदाजे 20,000 रुपये पेन्शन मिळते. परंतु 20,000ची 30% आजची किंमत फक्त 2,000 रुपये आहे. त्यामुळं त्या 20,000 भरून जाऊ नका. त्यामुळे तुम्हाला पुढं 20 वर्षांनी किती पैसे मिळण्याचा विचार करून 500 न टाकता जशी माहिती त्याप्रमाणे तुमची गुंतवणूक वाढवत नाही. पण NPS हा अत्यंत चांगला रिटायरमेंट वन ऑफ द बेस्ट ऑप्शन इज द NPS दॅन एन्युटी स्कीम और एनी अदर स्कीम और PPF. आणि आता टॅक्स बेनिफिट असं आहे, त्याला ATC अंडर पाहिजे प्लस ATCC D1B च्या अंडर ओव्हर अँड अबाव तुमची 1.5 लाखाची लिमिट संपल्यानंतर जर तुम्ही 50,000 रुपये रक्कम टाकली तर ती तुमच्या टॅक्सेबल इन्कममधून एक्झम्प्ट आहे. अजून पण काही शंका आहे का? कुलकर्णी साहेब, हे जे NPSचं क्षेत्र आहे ते रेग्युलेटेड आहे का? असं पूर्णपणे हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या PFRD आहे, पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी. जसं बँकांना RBI आहे, इन्शुरन्सला IRD आहे, तसं पेन्शनला PFRD आहे. यांच्याकडे पूर्णपणे नियंत्रित आहे. आमचा प्रश्न आणि मला जो अपेक्षित होता तुमच्यासारख्यांकडनं येण्याचा का, म्हणजे बिटकॉइन बद्दल चक्क प्रश्न आलेला आहे. SV आरगडे विचारतायत की बिटकॉइन मध्ये आपण काम करावं का, बिटकॉइन मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करावी का? मॅथ्यू साहेबांकडे मी हा प्रश्न देतो. सर, बिटकॉइन के अंदर नॉर्मली देखो, हम लोगों को पता कब लगा बिटकॉइन आया था? कोविड के बाद हमने देखा था कि 2022 के बाद से बिटकॉइन के अंदर काफ़ी तेजी आई, राइट? हर कोई बिटकॉइन की बात करने लगा, लेकिन हमको समझना पड़ेगा कि बिटकॉइन में वो तेजी क्यों आई, राइट? आप लोगों ने देखा होगा, आपके अगर कोई रिलेटिव US UK में रहते होंगे, राइट? गवर्नमेंट US UK इज ए इकोनॉमी जहाँ पर पूरा वाइट इकोनॉमी है. हमारे यहाँ पे जैसा ब्लैक इकोनॉमी है, हमारा इकोनॉमी का पैरेलल ब्लैक इकोनॉमी भी रहता है. कोविड में हमारे गवर्नमेंट ने हम लोगों के लिए कुछ भी नहीं किया था, स्टिल हम सब लोग हैप्पीली रहे थे, राइट? क्यों? क्योंकि ब्लैक इकोनॉमी बहुत ज़्यादा स्ट्रॉन्ग है. US UK में वाइट इकोनॉमी की होने की वजह से $1,500-2,000 सबके अकाउंट में डलवाए थे US में, राइट? अब वो $1,500-2,000 जब उनके हाथ में आए तो उनको समझ में नहीं आया इसको करना क्या है. दे स्टार्टेड बाइंग बिटकॉइन, दे स्टार्टेड ट्रेडिंग बिटकॉइन. इसकी वजह से बिटकॉइन के प्राइसेस काफी ऊपर चले गए हैं, लेकिन आज देखोगे वो बिटकॉइन पूरे के पूरे डाउन है. सो कहने का मतलब है, अगर ऑर्गेनाइजेशन रेगुलराइज्ड है, आपकी कंट्री उसको मान्यता देती है ना, तो ऐसे निवेशों में जाओ. अभी ये सब ज्यादा रिसर्च्ड मार्केट नहीं है. अपने यहाँ पे समवेयर 40% का टैक्सेशन है अगर बिटकॉइन से आप प्रॉफिट कमाते हो तो. ये अभी नए बजट में गवर्नमेंट ने इंट्रोड्यूस किया है. सो जब तक चीजें रेगुलराइज नहीं रहेंगी, आप प्लीज उन सब चीजों से अवॉइड करें, ठीक है? थैंक यू.
अतिशय मौलिक असा सल्ला दिला तुम्ही. माझ्याकडचे अगदी शेवटचे 2 प्रश्न आहेत, त्यामुळे मी याच ठिकाणी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. विशेषतः कुलकर्णी साहेब आपले आणि मॅथ्यू साहेब आपले, आपण दोघांनी वेळात वेळ काढून आम्हाला हे मार्गदर्शन केलं. खूप महत्त्वाचं काही केलेलं आहे. माझी एक विनंती सुद्धा राहणार आहे की कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा काही खाजगी प्रश्न तुम्हाला येतील तर थोडासा वेळ द्यावा. पण ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड तसंच नाशिक जिल्हा परिषद या सगळ्यांचे, विशेषतः मित्तल मॅडमचे सुद्धा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी आभार मानतो. एक उत्तम कार्यक्रम या निमित्ताने झालेला आहे. अगदी शेवटचे 2 प्रश्न आहेत, पण ते थेट गुंतवणुकी संबंधी नाही आहेत, पण ते बँकिंग संबंधी आहेत. पण मला वाटतं त्याचा तुमचा बँकिंग क्षेत्रातला अनुभव बघता संजय फडणवीस आणि प्रशांत कवडे हे काय म्हणत आहेत, पगारदार नोकरदारांची बँक, भारतीय स्टेट बँक, युनियन बँक, ॲक्सिस बँक व इतर बँका या सर्वांमध्ये बँकेच्या व्याजदरात तफावत असण्याचं प्रमुख कारण काय आणि या सर्व बँकांवरती रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण असतं का, असं ते म्हणतात. नाही, प्रश्न असा आहे की पूर्वी बँकांचे व्याजदर साधारणपणे 2000 सालापर्यंत बँकांचे व्याजदर नियंत्रित होते. नंतर रिझर्व्ह बँकेने व्याजदर नियंत्रित केलेले नाही. ज्या बँकेला वाटेल तेवढं ती बँक देऊ शकते आणि व्याज देताना बँक काय पाहते की मला व्याज मिळते किती, व्याज द्यायला लागते किती. बँकेला व्याज कर्जावर मिळतं आणि व्याज ठेवीवर द्यायला लागतं. त्यामुळं त्यांना त्यांचा जो रेशो असतो ज्याला आम्ही तो साधारणपणे 3 ते 4% फरकाने असतो. तो ज्यावेळेला कर्जाचे व्याज दर कमी होतात त्यावेळेला FDचे दर कमी होतात, ज्यावेळेला कर्ज दर होतो FD दर. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक बँकांची प्रॉफिटेबिलिटी कमी असते, जास्त असते. ज्या बँकेची प्रॉफिटेबिलिटी जास्त असते त्या बँका त्या मानाने कमी व्याज देतात. ज्यांची प्रॉफिटेबिलिटी कमी असते ते थोडं बिझनेस अट्रॅक्ट करण्याकरता थोडं व्याज जास्त देतात. परंतु एक लक्षात घ्या, राष्ट्रीयकृत बँक असेल किंवा HDFC असेल, ICICI असेल, कोटक असेल, त्या बँकांमध्ये तुलनेने रिस्क कमी आहे. ही तुलनेने शब्द वापरले, मी 100% म्हणत नाही. तथापि जर एखाद्या बँकेने, छोटी बँक आहे, नवीन आली, स्मॉल फायनान्स बँक आहे आणि सडनली 9-10% व्याज द्यायला लागलं तर दॅट इज अ रिस्की प्रोपोजिशन. केवळ जास्त व्याज मिळते म्हणून तुम्ही पैसे तर ठेवू नका. तुम्ही आता एकदा पाहिलं असेल, काही काही बँकेची जाहिरात असते की सेव्हिंगवर अप टू 7% व्याज. अप शब्द काय बघा, सेव्हिंगवर, याचा अर्थ काय की तुमचा व्याज 10,000 असं तुम्हाला किती मिळणार आहे, 2.9 मिळणार आहे. 1 लाखापर्यंत 3%, 2 लाखापर्यंत 4%, 5 लाखापर्यंत 6%. थोडक्यात म्हणजे काय, त्यांना सुद्धा कमी व्याजात तुमचे पैसे आले. त्यांच्या तो एक बँकिंग टर्म आहे, ते कॉल इट असेट लायबिलिटी मॅनेजमेंट. याच्या तपशिलात मी जात नाही. तो त्याचा विचार करून प्रत्येक बँक आपला व्याजाचा दर ठरवते. त्यामुळे व्याजाचा दर आपल्या सोयीनुसार ठरवायचा अधिकार बँकेनी, रिझर्व्ह बँकेने बँकेने दिला. तसाच बँक निवडण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. त्यामुळे त्यात विशेष वाटायचं कारण बँक कुठली असू द्या, फक्त बँक समजा युनियन बँक आणि स्टेट बँक म्हणजे युनियन बँक 5% जास्त, 50% जास्त डेफिनेटली युनियन बँक. पण एखादी कॉर्पोरेट बँक 3% जायची, तिकडे जाऊ नका, एवढं तुम्हाला सांगितलं. अगदी शेवटचा प्रश्न पण आपल्यासाठीच आहे, बँकेशी संबंधित थोडंसं मी वळवून घेतो. प्रशांत कवडेंना असं विचारायचं आहे की रिझर्व्ह बँकेचे आत्ताचं सगळं जे धोरण आहे ते पतसंस्था आणि सहकारी बँकेच्या फायद्याचं होण्याची शक्यता वाटते का ते त्यांच्या मुळावर येणार आहे? नाही, यांचा प्रश्न खूप चांगला आहे. त्याला कारण सांगतो की इतके वेळेस आपल्याकडे रिझर्व्ह बँकेमध्ये किंवा सरकारमध्ये कोऑपरेटिव्ह सेक्टरकडे वेगळी मिनिस्ट्री नव्हती सेंट्रल गव्हर्नमेंटला. आणि गेल्या वर्षी ते खातं अमित शहाकडे दिलेलं आहे. त्याचा मूळ उद्देश असा आहे की कोऑपरेटिव्ह सेक्टर स्ट्रॉंग करायचं आहे. कोऑपरेटिव्ह काही अडचण, त्याने जाचक नियम आणले, पण याचा उद्देश काय आहे की तुम्ही तर पाहिलं असेल संपूर्ण भारतात किंवा महाराष्ट्रात बंद पडणाऱ्या बँका कोऑपरेटिव्ह जास्त आहे किंवा पतपेढे जास्त आहेत किंवा जिल्हा सहकारी बँक आहेत. ह्या बंद पडले तर पैसे अडकतात कुणाचे, तुमच्या माझ्यासारखे. तर हे नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्यावर काही बंधनं आणली, त्यांना काही शिस्त लावायचा प्रयत्न झाला. हा टिथिंग ट्रबल आहे. 1 वर्ष 2 वर्ष हा त्रास होणार आहे, तर बँकांना होणार आहे, खात्याला होणार आहे. पण आफ्टर दॅट आय एम ऑफ द ओपिनियन की या कोऑपरेटिव्ह बँका सुद्धा तितक्या स्ट्रॉंग होती. कोऑपरेटिव्ह बँक ही सुद्धा अर्थव्यवस्थेची गरज आहे. त्याचं कारण एक छोटं उदाहरण देतो की एक मला चहा प्यायचं म्हणलं रस्त्यात, तर मी टपरीवर चहा पिऊ शकतो, मी उडुपी हॉटेलला जाऊ शकतो, 5 स्टारला जाऊ शकतो, कुणी पण म्हणजे दे कॅन केटर द नीड ऑफ एनीबडी. कोऑपरेटिव्ह बँकेत कुणीही जाऊ शकतो, साध्या आज रिक्षावाला जाऊ शकतो. पण ICICI बँकेत पटकन रिक्षावाला जात नाही किंवा तो HSBC मध्ये जात नाही. त्याला कारण त्याला वाटतं ही आपली बँक आहे, मोठी बँक आहे. तेव्हा कोऑपरेटिव्ह सेक्टर जो आहे हा तळागाळाच्या लोकांकरता आहे, तो स्ट्रॉंग झालाच पाहिजे. इट विल टेक सम टाइम. चांगलं आहे. या आशादायी नोटवरतीच आपण थांबूया इथे. कुलकर्णी साहेब आपले आभार. अगदी जाताना मी परत मॅथ्यू साहेबांकडे जाणार आहे. मगाशी त्यांनी एक मंत्र जाता जाता दिला. मी असं परत म्हणेन की तुम्ही पासिंग रिमार्क आम्हाला जाताना काही शिदोरी देण्यासाठी काही थोडक्यात मंत्र किंवा तंत्र देऊ शकाल का? सर, इंग्लिश में एक फ्रेज है, बोलते हैं डोंट पुट ऑल योर एग्स इन टू अ बास्केट, राइट? मराठी में मैं, बिकॉज मेरे को बहुत अच्छा लगा, पहले मेरे इवेंट के अंदर
मोर देन 50% लेडीज हैं यहाँ पे, सो आई अप्रिशिएट वेरी मच कि लेडीज क्राउड यहाँ पे है. सो नॉर्मली अपन घर में कांदा रखते हैं, एक भी कांदा सड़ जाता है तो क्या होता है, सारे कांदे सड़ जाते हैं, राइट. सो कहने का मतलब है हम लोगों ने काफ़ी चीज़ें बोली म्यूचुअल फंड और ये सब, कोई ठीक है मैंने भी म्यूचुअल फंड के बारे में बोला, लेकिन इन्वेस्ट इनटू ऑल एसेट क्लास, राइट. गोल्ड इज ऑल्सो गुड, एफडी इज ऑल्सो गुड, डेट इज ऑल्सो गुड, योर इक्विटी म्यूचुअल फंड इज ऑल्सो गुड. डाइवर्सिफाई करोगे तो क्या होगा, लिक्विडिटी के लिए आपको इजी रहेगा. सो लेकिन निवेश आप जैसे मैंने बोला था, स्टार्ट अर्ली, जितना ज़्यादा जल्दी आप निवेश करोगे उतना अच्छा है. आपने नहीं किया तो एजुकेट योर किड्स टू इन्वेस्ट इनटू इक्विटीज, राइट. रेगुलरली इन्वेस्ट करो, थोड़ा भी पैसा आपको आता है उसको निवेश करो और लॉन्ग टर्म के अंदर निवेश करो. सो यही मेरा सर मूल मंत्र है ना. थैंक यू सर. कार्यक्रम कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया आपल्या सगळ्या जे संबंधित अधिकारी वर्ग आहे त्यांच्याकडे द्या, म्हणजे पुढच्या कार्यक्रमाचं आपल्याला नियोजन करता येईल. आभारी आहे. धन्यवाद.